काल होता होता काळ रात्र झाले अरे पुन्हा आयुष्याचा पेटवा मशाली काळ होता होता काळ रात्र झाली आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झालेले ज्येष्ठ पत्रकार सुरेश गडेवारा उर्फ बाबा यांना विनंती करतो की त्यांनी ज्येष्ठ पत्रकार निरंजन टक्केकर यांनाही मी विनंती करतो की त्यांनी मंचावरती मित्र मनोहर आहे मी यांनाही विनंती करतो की आपण माझ्याशी व्हायचं तर आज शक्यवार सरांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रम आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आपल्या सगळ्यांच्या परिचयाची असलेली सगळ्यांशी वैयक्तिक संपर्कात असलेली आणि अत्यंत जिव्हाळ्याचे संपर्क आणि संबंध असलेली आपली अनिता आपल्यातनं जाऊन आज 4 वर्ष झालेली आहे. सर्वांना कल्पना आहे फार दुःखद घटना घडलेली होती ती आपल्याला त्या काळामध्ये, परंतु आपण सगळे परिवर्तनवादी विचारांना मानणारी माणसं आहोत आणि माणूस जसा जन्माला येतो तसा त्याला मृत्यू हा अटळ असतो आणि म्हणून त्या गेलेल्या माणसाचा मनोहर भाऊनी कालच व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवला की एक शोकसभा नाही, ही शोकसभा नाही आहे. आज अनिताचा स्मृतिदिन आहे आणि या स्मृतिदिनाच्या निमित्तानं अनिताच्या काही आनंदाच्या ज्या काही आठवणी असतील त्या आठवणींना आपण हा उजाळा देण्यासाठी या ठिकाणी एकत्र होतो. आणि हे समोर जे बसलेली जे सगळी माणसं आहेत ही सगळी पुरोगामी परिवर्तनवादी समाजवादी आंबेडकरवादी मार्क्सवादी अशा सगळ्या वेगवेगळ्या चळवळीतील जे सगळे घटक आहेत सगळी माणसं या ठिकाणी आहेत आणि हा एक जो माहोल जो आहे अत्यंत सुंदर असं हे चित्र आहे आणि त्याच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमा झाली. इथे आपल्याला काही आंबेडकरवादी दिसतील, समाजवादी विचारांचे दिसतील, मार्क्सवादी विचारांचे ज्याला आपण म्हणतो कम्युनिस्ट विचारांचे ते डाव्या विचारांचे जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला आहेत. मी श्यामलाला विनंती आहे, श्यामला चव्हाणला विनंती करतो की आपण मंचावर यायचं एकच लावतो ते श्यामला. तर 2021च्या कोविडच्या महामारीमध्ये आपले अनेक लोक आपल्याला सोडून गेले. अत्यंत जीवाभावाचे आपले रक्ताचे नातेवाईक आपले जवळचे नातेवाईक आपल्याला सोडून गेले त्या महामारीमध्ये. त्यातलीच एक अनिता एक सर्वांना कल्पना आहे. अनिता गेल्याने खरं तर अनिताचा परिवार आपण सगळेच अनिताचाच परिवार आहे. कल्याणी असेल मनोभाऊ असेल यांच्यावरती जो काही दुःख आलेला ते आपल्या सगळ्यांवरती आलेलं दुःख आपण सगळ्यांनी ते पचवलं सहन केलं. परंतु आता त्या दुःखाचा शोक करत बसण्यापेक्षा आपण चळवळीच्या निमित्ताने विचारांच्या निमित्ताने आणि अनिताचा आज स्मृतिदिन आहे म्हणून एक विचार मंथन व्हावं, त्या सगळ्या आनंदाच्या आठवणीचा उजाळा द्यावा म्हणून या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि म्हणून या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आजच्या या कार्यक्रमाला आपण सुरू करत आहोत. आजच्या कार्यक्रमामध्ये स्मृतिदिन जरी असला तरी देखील कुठलेही कर्मकांड नाही आहे, कुठल्याही फोटोला हार घालायचा नाही, दिवा लावायचा नाही, कुंकू पेटवायची नाही आणि त्या विचारांची आणि त्या विचारांनीच हा कार्यक्रम पुढे जाणार. तर आजच्या या कार्यक्रमाचं प्रस्तावना आणि भूमिका मांडण्यासाठी मी या ठिकाणी
पोहोचे तोपर्यंत सगळ्यांना बघून खरं छान वाटतं, कारण खूप दिवसानंतर घरातले सगळे चेहरे एकत्र असे दिसतात. सगळ्यांचं स्वागत करते. आणि विजू काका म्हटलं तसं की ही शोकसभा नक्की नाही आहे, तुम्ही छान वाटून आले, कारण तिला मला असं बघायला आवडायचं. तिला कधीच रडणारी कल्याणी, सॅड कल्याणी अशी कधी आवडली नाही. आणि आम्ही दोघांनी ठरवलं होतं की कोणी जर का इथे रडलं तर त्याला सांगायचं की इथं रडू नको, तू बाहेर जा, रड अंपरच आहे. पण इथं रडायचं नाही, कारण इथं आपण तिच्या चांगल्या आठवणी, तिच्याबरोबरच्या चांगल्या मेमरी एकमेकाशी शेअर करायला जमतो. काल आम्ही हर्षाली आणि मी जागेचं निरीक्षण करायला आलो होतो की काय हवं काय नको. हर्षाली म्हणते कल्याणी तुला एक गंमत सांगायची म्हणले म्हणजे मी 2 दिवसापासून आहे ना बोलताना रडू कसं येणार याचा प्रयत्न करते. पण मी समजू शकते की आज जे कोणी व्यक्ती बोलणार आहेत माझ्यापासून तिचे नाव काढलं तर आपले डोळे नक्कीच भरून येणार, यामध्ये काहीच डाऊट नाही. पण तेवढं रडण्यातच थांबायचं आहे की तिचं कार्य पुढं न्यायचं आहे हे आपल्याला ठरवायचं आहे. त्यामुळं आपण असं म्हणूया की त्या रडण्यात न अडकता तिची आठवण आली, 2 मिनटं डोळ्यात अश्रू आले, आनंदाची गोष्ट आहे. कारण त्याच्या निमित्ताने कळतं की त्या व्यक्तीशी आपलं किती जवळचं नातं. कारण कोणत्याही व्यक्तीला काय झालं तर आपण रडत नाही, पण ती व्यक्ती आपल्या जवळची असेल तर आपल्या डोळ्यात अश्रू नक्की येतात. हा कार्यक्रम घ्यायचं कारण असं की अनिताताई म्हणा, अनिता मॅडम म्हणा, कोणासाठी आई होती. मला नंतर तर सवय झाली की अनिताताई म्हणायची, कारण इतकी कामामध्ये आम्ही एकत्र असायचो आणि घरात फक्त रात्री झोपायपुरतं किंवा जेवायला असायचो, त्यामुळे ताई म्हणायची जास्त सवय झाली. तर खरं तर जेव्हा ती गेली ना तेव्हा घरच्या लोकांबद्दल आणि चळवळीच्या लोकांबद्दल पण थोडासा राग आला होता. वातावरण काय होते हे मला नक्की माहिती होतं, कारण त्या फील्डमध्ये मी होते, सगळं बघत होते. पण तेव्हा मला कळालं की कोणाच्या पण दारावरती दुःखाचा घास काढायला जाणं किती महत्त्वाचं का असतं, त्याची जाणीव त्यावेळेस मला झाली. कारण आम्ही दोघंच होतो ना, घरचे येऊ शकत होते ना मित्रमंडळ येऊ शकत होते. हां, पण काही रक्ताचे नसले तरी हक्काचे माणसं नक्की येत होते रोज आमची विचारपूस करायला किंवा आम्ही लवकर त्या दुःखातून बाहेर निघावं म्हणून प्रयत्न करायला. त्याच्यापैकी काही जण आता पण इथे उपस्थित आहे. आणि आईने मला सांगितलेलं आहे की अच्छा एक वेळेस आहे ना सुखातून उभं नाही राहिलं ना तरी पण ठीक आहे, पण जो व्यक्ती तुझ्या दुःखात उभा राहील ना त्याला आयुष्यभर जपायचं आहे. तेव्हा आत्ता इथं जे जमलेले लोक आहेत ना हे माझ्या दुःखातले लोक आहेत. तेव्हा त्यांना मी बोलवलं आणि त्यांना भेटायचं होतं. म्हणून 3 वर्षानंतर किंवा तिला 4 वर्ष कंप्लीट होत आहे तेव्हा हा कार्यक्रम आम्ही करतोय. कारण जशी आमची अवस्था होती की आम्ही बोलू नाही शकलो, तसं काही प्रमाणात इथे बसलेल्या सगळ्यांचीच अवस्था होती की त्यांना पण तिच्याबद्दल व्यक्त व्हायचं होतं, तिच्याबद्दल सांगायचं होतं, पण कोणाशी बोलायचं. मनोहर स्वतः खचलाय, कल्याणी लहान असून पण सगळं सांभाळते, तेव्हा त्यांना पण जागा नव्हती सापडत की आपण बोलायचं कुठं आणि व्यक्त कुठं व्हायचं. ती जागा इथे बसलेले सगळे बोलू शकतील का नाही माहीत नाही मला. काही न बोलायचं असेल हिंमत नाही होणार किंवा वेळेचं बंधन हे सगळ्या गोष्टी. त्यामुळं आम्ही दोघांनी मिळून आम्ही सगळ्यांनी मिळून तिने ज्या ज्या लोकांसोबत काम केले, कारण प्रचंड तिचं काम होतं, त्यामुळे त्याच्यातल्या काही जे नाशिकमध्ये आहेत या संस्थांमध्ये तिने काम केलं आहे अशा काही लोकांना आम्ही बोलण्यासाठी आज बोलवलं आहे. आणि निरंजन काका ह्यासाठी की त्याचं तिच्याबरोबरचं एक वेगळं नातं होतं, मग ते मैत्रीचं असो, बहीण भावाचं असो किंवा सोबत काम केलं आहे म्हणून असो. तो रडेल की नाही मला शंका आहे की बाबाला म्हटलं बाकीच्यांचं सोड, जर का निरंजन काकाच रडलं तर काय करशील. तेव्हा आपण आनंदाने रडूया, हसत रडूया, कारण तिचा हसरा चेहरा आपण बघत आलोय आणि आपल्याला तीच आणि त्याला कल्याणी जे कल्याणीने स्वतःला सावरत जे अश्रू डोळ्यापर्यंत आलेले अश्रू रोखून तिने जी आपली ती भूमिका एक मुलगी म्हणून
म्हणजे आपण आणि त्याला गमावून जितकं आपण आपलं नुकसान झालेलं आहे तिची तर आईच गेलेली आहे. परंतु ही जी हिंमत आहे खरं तर ती अनिता ताईकडनं झालेली आहे. एवढ्या त्याच्या काळामध्ये तिने ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे या ठिकाणी अनितावर बोलणारे खूप लोक आहेत, खूप मोठी यादी आहे. आणि खरं तर आपण बोलण्यासाठीच हा कार्यक्रम आहे, बोलण्यासाठीच कार्यक्रम आहे. जसं कल्याणी सांगितलं आपण बोललो नाही, 3 वर्ष आले आणि त्याला जाऊन आणि हे 4थं वर्ष झालं आपण बोलता नाही आलं. तो काळही तितका वाईट होता त्यावेळेस. आपल्याला अनेकांना जाताही आलं नाही आणि त्याला शेवटचं लोक आम्ही काही लोक होतो परंतु सगळ्यांना जाता नाही आलं. तर आपण सगळे बोलणार आहोत, फार माणसं आहेत बोलणारी आणि ती सगळी आणि त्याला फार जवळून बघितलेली माणसं आहेत ते आपण सगळ्यांनीच म्हणजे बोलू शकतील असे. तर त्याच्यामध्ये मी सर्वप्रथम अर्चनाताई तुंगडेच्या की त्यांना माईक घेऊन देऊ माहिती निलिमाताईंना मी विनंती करतो की निलिमाताईंनी या ठिकाणी बोलावं. 2 दिवसापासून लढते. कल्याणीने मेसेज पाठवला, मनोहरचाही मेसेज आला की आपल्याला असा आपण कार्यक्रम घेतो आणि अनिताबद्दल बोलायचं. माझं सुरू झालं म्हणजे रडणं सुरू झालं. पण हल्ली असं झालंय की मी स्वतःच्या बरं का निरंजन सर अशा वातावरणामध्ये मी आता माझी इमोशन्स मॅनेज करायला शिकले. मी खूप माझं म्हणजे ह्या 3-1 वर्षात म्हणजे कोरोनापासून मी हे शिकले आहे. तर मला अनिताच्या आठवणी सांगायच्या. माझ्या आयुष्याशी खूप जोडलेली होती अनिता. त्याच्या आधी आपण सगळे जमले आहात या ठिकाणी. पटेवारा सर अनिताचं तुमच्यावरती खूप मोठी श्रद्धा आणि खूप प्रेम होतं. ते वेगवेगळ्या कार्यक्रमातून आम्ही ऐकत होतो आणि सतत आपल्या आठवणी त्या काढायची. तसंच निरंजन सर असतील, आमचे महामहिम दादा असतील, माझी मैत्रीण श्यामला शिंदे सर आणि आपण सगळे. 1994 साली माझी भेट झाली तिथे. किती वेळ आहे मला? किती वेळ आहे? मी शॉर्ट 30 वर्ष झाली माझी आणि अनिताची भेट झाली. तेव्हा अनिता महिला हक्क संरक्षण समितीमध्ये होती, काम करत होती. आमची भेट अशी झाली की ओझरला एक कार्यक्रम होता, मिलिंद सामाजिक विकास संस्थेचा पुरस्काराचा नशाबंदी यांचं काहीतरी होता. तिथे माझी पहिली भेट झाली. साडी आपली सुती साडी होती, म्हणजे कॉटनची साडी, पांढरं असं ब्लाऊज. त्यानंतर एक अशी छोटीशी वेणी होती, पातळ नाही का बोलताय, छोटी वेणी असायची. मी बघितलं तिच्याकडे. पेहराव तर इतका साधा होता पण अशी आक्रमक होती ती, अशी आक्रमक. आणि मी मावींची अधिकारी म्हणून तिकडे गेलेली होती आणि मी म्हणजे अशी बिचारीसारखी आणि ती अशी एकदम. मग मी त्या क्षणाला तिच्या त्या ह्याच्यातून शिकले की अरे नाही, ही म्हणजे कोणीतरी आहे. आणि त्यातून आमच्या दोघींचा प्रवास सुरू झाला तो इथपर्यंत. आणि हे ती माझ्या हृदयाशी जोडलेली आहे. आणि तिचे जे काही बदल मी बघत गेले, तिची शिकण्याची जी जिद्द होती, त्यानंतर तिचा पेहराव जरी बदलत गेला, म्हणजे मला तो खूप आनंद आहे. तिचा पेहराव बदलला नाही का, म्हणजे सगळ्यांनी बघितलं असेल की तिचा पेहराव ती पॅन्ट शर्टपर्यंत आली होती. पण ते इतकं मला अभिमानाची गोष्ट आहे की तिच्यातला तो आक्रमकपणा किंवा तिच्यातली जी काही करुणा आहे एखाद्याबद्दलची किंवा वात्सल्य आहे, मला तर खूप प्रेम करायची. कधी आम्ही भेटलो ना की गळाभेट ही व्हायचीच आमची. मग ती एकदा असं झालं होतं की तिचं ऑफिस नंतर महिला हक्क तिला सोडलं, पण त्याच्या आधी असं झालं की ती बीजिंगला जाऊन आली होती. आणि नंतर इतक्या गोष्टी तिने शेअर केल्या, निलिमा असं निलिमा तसं, म्हणजे तिथल्या ज्या काही गोष्टी होत्या मी काय तो वेळ घेत नाही. तर जी म्हणजे शेअरिंगची जी तिचा स्वभाव होता, म्हणजे आपण शिकायचं नाही, ते इतरांपर्यंत पोचवायचं. म्हणजे ही यातून अजून कोणाला कशाला देऊया आपण ज्ञान, तर नाही, तिनं ते ठेवलं नाही. तेव्हा मला वाटतं तिचं एक चैतन्य आणि तिची एक प्रेरणा मला सतत जाणवत असते.
बच्चूला मी नेहमी मेसेज करत असते. माझी बच्चू म्हणजे माझी कल्याण, असे घट्ट नातं आमचं आहे. त्यानंतर एक असा प्रसंग आहे की म्हणजे काउन्सिलिंग सेंटर होतं नाशिक ग्रामीण पोलीस स्टेशनला लागूनच ते होतं. केसेस सॉल्व करायची. मी म्हणलं अनिता तुला काय मजा येते का गं? 2003 सालची गोष्ट आहे. म्हणलं अनिता कसं गं? आणि ती हसत हसत असा चेहरा. आणि मी तिला म्हणायची तुझ्या गालावरची खळी मला खूप अनिता आवडते. किती वेळा मी तिचं केस पण घेतलेलं होतं. आणि बरोबर ना खळी अशी पडायची ती. तर अशी आमची घट्ट मैत्री होती. काही माझ्या आयुष्यातले जी काही मी आयुष्यात कुणालाच काही बोलले नव्हते माझ्या नवऱ्याबद्दल, ते मी तिला शेअर केलेलं होतं. ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मी कधीच कुठल्याही माझ्या लेडीज मैत्रिणीला किंवा पुरुष मित्राला सुद्धा मी माझ्या नवऱ्याबद्दल कधीच बोलले नव्हते, पण तिच्याशी मी बोलले होते. माझं मन मी मोकळं केलं होतं. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण ती एवढी जवळची सखी मला वाटत होती. ती एवढी मला माझं जे गुपित आहे, माझा जो विश्वास आहे, ती कधीच तोडणार नाही अशी मला वाटत होतं. आणि त्या पद्धतीनं अजूनही ती माझ्यासोबत आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आज मला इथे बोलायची संधी दिली. खरं तर पहिल्यांदा मी बोलते तर मला खूप आनंद होते की मी अनिताच्या आठवणीला मी इथे बोलते आहे. आणि शी इज विथ मी राईट नाव. निरंजन सर बरोबर. तर थँक्यू सो मच. ती माझी सखी, ती माझी मैत्रीण आणि मैत्रिणीसारखं नातं आहे. कधी कधी मला म्हणायचे तुम्ही बहीण आहेत का तिच्या? नाही बाबा, बहीण तर आहे, पण बहिणीपेक्षा मैत्रिणीचं नातं खूप मोठं आहे. त्यामुळे ती माझी मैत्रीण. आणि लव यू अनिता, लव यू. थँक्यू सर. निलिमाताई, बघा मी जसं म्हणालो की आपण सगळेजण बोलणार आहे आणि खूप लोक बोलणारे आहेत. अनिताताईंशी आपल्या ज्या काही आठवणी आहेत त्या सगळ्यांच्याच गैरवरून हां, तर प्रत्येकाने आपली रिपिटेशन होणार नाही याची काळजी घ्या. एक अशी महत्त्वाची जी काही आठवण असेल अनिताताईंच्या सोबतची ती या ठिकाणी आपण शेअर करावी आणि थोडक्यात आपण आपलं मनोगत मांडावं, व्यक्त व्हावं. कारण बोलणारे खूप आहेत आणि आपल्याला प्रत्येकाला जे बोलणार आहे त्यांना प्रत्येकाला संधी द्यायची आहे. कारण आपण बोलण्यासाठी आहे कार्यक्रम. मी यानंतर माधुरीताई मुकणे आलेले आहेत. माधुरीताई, तर मी त्यांना विनंती करतो की आपण थोडक्यात आपण या ठिकाणी आठवणी द्या सांगायची. मलाही सुचत नव्हतं की कुठली आठवण त्यांच्याबरोबरची सांगावी. त्यांचा आणि माझा प्रवास 2 वर्षाचा आहे. म्हणजे त्या मला भेटल्या 2 वर्षांनी एकत्र काम केलं. आणि तरी जवाहरला आरोहण नावाच्या संस्थेत त्यांनी काम तेव्हा सुरू केलं. आणि त्यांना घ्यायला जायचं काम माझ्याकडे होतं. आणि त्यांना एस टी त्या बस स्टँडच्या इथं आल्या आणि त्यांना घ्यायला मी गेली. आणि माझ्याकडे फोन नंबरच होता त्यांचा. आणि त्यांना बघितलेलं नव्हतं. आणि जेव्हा बसमध्ये मी त्यांना फोन केला त्या उतरल्या. त्यांना घेऊन आली मी ऑफिसमध्ये. मी असं त्यांचा जो पेहराव होता तो आता जव्हार भागात तुम्ही बघितलं तर आदिवासी एरिया आहे. आणि त्यांचा जो पेहराव होता म्हणजे त्यांचे केस होते म्हणजे असं ते माणूस आहे का बाई आहे. हा प्रश्न तिथे आम्हाला म्हणजे मग तिथल्या लोकांना पडायचा. तिच्याबरोबर चाललाय हा माणूस आहे का बाई आहे बाबा. मग मला थांबून विचारायचे ही कोण आहे. म्हणजे त्या आमच्या इथे नवीन आमच्या संस्थेमध्ये जॉईन झाल्या आहेत. माझी मला केस टाकायची. म्हटलं आणि काय करायचं. मला पार्लरमध्ये नाही जायचं. त्या भावाच्या दुकानात जायचं. मी जाऊ तिथे भाऊ महिला म्हणजे तिथे एवढं काही इथे नाही होत. मग मी त्यांना घेऊन गेली. तर त्यांना बघायला आमच्या कॉलनीत पण म्हणजे आमच्या ऑफिस ते कॉलनी हे खरंच त्यांच्याबरोबर मी जाईल. त्यांनी हाफ पॅन्ट घातलेली सगळे बरं. मला येताना ते कोण होतं म्हणजे हा पेहराव आणि त्यांचं हे बघताना की त्यांनी जेव्हा आरोहणमध्ये 2 वर्ष काम केलं. त्याच्यामध्ये महिला आरोग्य हक्क परिषद हे त्यांनी तेव्हा आरोहणच्या प्रतिनिधित्व त्यांनी जे सुरू केलं तर त्यांच्याकडनं आमच्याकडनं त्यांनी काम करून घेतलं की आम्हाला सवय होती की आता आपल्याला 8 वाजता सकाळी निघायचं आहे. आणि तर ताई तर रेडी राहतात. ते एकटे आहेत आणि आपल्यालाही 8 वाजता पोचायचं आहे कारण आणि तर ताईंनी सांगितलं. मग त्यांनी नाश्ता खूप जास्त करून ठेवायचा की त्यांना माहीत आहे ह्या पोरी आता काही
नाश्ता करून आलेला नाही. आपण सांगितलं ना आम्ही नाश्ता करून आलो. मला तू माझ्याकडे बघून सांग बरं, तू नाश्ता खरंच केला का? म्हटलं नाही केला. मग त्या किती उशीर झाला तरी चालेल, पण तुम्ही नाश्ता करून इथून फील्डमध्ये गेल्या पाहिजे. मग ते काही असो. आणि आरोग्य हक्क परिषदेच्या वेळेस त्यांनी, मी जेव्हा स्टेजवर म्हणजे माझी तयारी जी त्यांनी करून घेतली आणि मलाही खूप मोठा तो स्टेज आहे आणि मी पहिल्यांदाच तिथे बोलणार आहे, तर मला बोलता येईल की नाही, मी त्यासमोर जाऊन काय बोलणार, मी आहे ते पण विसरेल का, हे मला होतं. पण त्यांना माझ्यावर पूर्ण विश्वास होता आणि जेव्हा मी बोलली त्या पुढेच बसलेल्या, त्या सगळं त्यांचं बाकीचं काम सोडून मी कशी बोलते आणि ते माझं कसं प्रेझेंटेशन होतं आहे ते बघायला त्या पुढे बसल्या. आणि त्यांना खूप आनंद झाला की तू यापर्यंत जाऊन बोलली. आणि त्यांच्यामुळेच आज आम्ही आता, म्हणजे मी तर असं बोलत असते, पण मला पण एक त्यांच्याकडनं शिकायला मिळालं की त्या खूप धाडसी होत्या. आणि त्यांच्याजवळ ऑफिसचं म्हणजे काय असतं, संस्थेमध्ये काही कामं असतात, त्यांच्याबरोबर आपल्या घरातलं जे ताईंनी पण सांगितलं की ज्या गोष्टी आपण काही कोणासमोर बोलत नाही त्या आणि ताईंसमोर बोलण्याचा योग यायचा आणि त्या प्रश्नांना तिथे कसं सोडवता येईल ते त्या तिथे आम्हाला शिकवायच्या. त्यांच्या ह्या 2 वर्षाच्या कामामध्ये आमच्याकडच्या ज्या महिला कार्यकर्त्या होत्या त्यांच्याही, ज्या एकल महिला असतील त्याही तिथे बोलायला लागल्या, त्यांचे दुःख त्यांच्याजवळ बोलायला लागल्या. त्यांचं एक व्यासपीठ, हक्काचं व्यासपीठ म्हणजे आमच्यासाठी अनिताताई असायच्या. जरी अनिताताईने आरोन सोडलं होतं तरी पण अजूनही त्यांच्या आम्ही कॉन्टॅक्टमध्ये असायचोच आणि काही प्रश्न असेल तर ते आम्ही त्यांच्याशी बोलायचो. धन्यवाद. तर ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक गंगाधर रायरे सरांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आणि त्याच्या निमित्ताने आपण इथे सर्वजण एकत्र आलो आहोत. 10-12 दिवसापूर्वी लावलं तर भारी त्यांच्याकडे म्हणून तुम्ही आणि ते पुस्तक मला घ्यायचं आहे, निरंजन प्रत्येकडे आपल्याला जायचं आहे असं मनोरंजन माझा विषय झाला. मग मनोहरच्या बोलण्यात असं होणार आहे. आणि दुसरा संदर्भ होता की म्हटलं आपल्याला 11 मेला परिवर्तन मराठी साहित्य परिषदेची आहे आणि तिथं आमंत्रित करायचं, म्हणून घरी जायचं आणि मग तो निष्ठ व्हायचा मुद्दा होता. पण जे द्यायचं होतं ते वयोमानानुसार जे द्यायचं आहे ते माणूस विसरतो, दुसरंच घेऊन येतो. मग ते कळपांच्या कविता घेऊन म्हटलं त्यांना आपण देऊ. मी याला म्हटलो होतो माझा कार्यक्रम आहे सिडकोला, मला काही बोलायला लावू नको, मी बोललेलो आहे अनिताबद्दल. तर ते नाही आता आले तर 2 मिनिट बोला. समजा मी अनिताबद्दल बोलायला लागलो तर या सभेमध्ये निरंजन टकलेंना सुद्धा बोलता येणार नाही, एवढा प्रदीर्घ आमचा सहवास राहिलेला आहे 1982 तर ती जाईपर्यंत. आता इथे बाळासाहेब आहे, श्याम लोंढे आहे. 1-2 आठवणी फक्त मी सांगतो की खरं तर अनितालाच तिच्यामध्ये जे आहे, माणसाचं आयुष्य कमी असल्यामुळे तिच्यामध्ये जे आहे ते प्रेझेंट झालं नाही, काळाच्या ओघात प्रेझेंट झालं नाही. काही होतं अनितामध्ये. तो काळ असा होता की ते फुलेनगरवरून, ज्याला आम्ही पूर्वी वडारवाडी म्हणायचो, तिथून पायी यायचं कॉलेजला 82-83च्या दरम्यान. तेव्हापासून मी आणि त्याला पाहिलेलं. आणि ते यासाठी की आम्ही एक संघटन चालवायचो पंचवटी कॉलेजमध्ये, विद्यार्थी संघटन. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्तानं मुलांना स्कॉलरशिप मिळाली की आमच्या 2-3 रांगेत उभे राहून पोरं 5-5 रुपये द्यायचे आम्हाला चळवळीच्या. आणि मग त्या रांगेमध्ये एकदा अनिता रांगेच्या थोडीशी बाजूला उभी होती. म्हटलं का बरं नाही, रांगेत का नाही? तर म्हणे माझी स्कॉलरशिपचा चेकच आलेलं नाही आता. तिचं माझा तो पहिला संवाद आहे अनिताचा. आणि मग पुढे अनेक दिवस गेले, संपर्कात राहिली. किंवा नंतर मग आता इथं काही मंडळी आलेली, ते समता आंदोलन नावाची
एक त्यांची संघटना असायची आणि तेव्हा बाळासाहेब शिंदे आणि आम्ही ते प्रशिक्षित विद्यार्थी संघ चालवायचो आणि त्या काळामध्ये मी नाटकं लिहायचो, दिग्दर्शित करायचो, काम करायचो. आता शामलोंडेनी मी घोडभर पाणी महाराष्ट्रात किती ठिकाणी केले आम्हाला आठवत नाही. आज गजबीला 1 रुपया न देता आम्ही ते चोरून करायचो. आणि एक दिवस मी एक चेहरा शोधत होतो वटेवराची. म्हणजे पूर्वी आपल्याकडे सगळे चॉकलेटी हिरो असायचे, चित्रपटात दिसायचे. नंतरच एक काळ असा आला की आपल्यासारखे सगळे ऑइलिश चेहरा असलेले लोक दिसायला लागले आता, सौमित्रसारखे वगैरे वगैरे. पण मी असा एक चेहरा शोधत होतो. माझ्याकडे एक 3 मिनिटाचा रोल होता. जुलूम नावाची एकांकिका लिहिलेली होती आणि 3 मिनिटासाठी मला एक स्त्री पात्र हवं होतं आणि एक त्या काळात फुले वाचलेला होता, त्यामुळे भटांवरती प्रचंड राग होता माझा. आणि मग एक पुजारी किंवा पुरोहित एका दलित महिलेवरती रेप करतो आहे असा तो सीन होता. आणि मग एवढं धाडस कोण दाखवेल? त्या काळात फार साधनं नव्हती, म्हणजे त्या ट्रिक्स दाखवायच्या असे काही फार साधनं नव्हती. आम्ही ते फ्लड लाईट वगैरे वगैरे वापरायचो तेव्हा. आणि मग अनिताचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर यायला लागला की हे होईल. अनिताला मी म्हटलं हे असा रोल आहे, तू करशील का? ती म्हणे दादा मी काय नाटकात कधी काम केलेलं नाही, मला माहीत पण नाही. म्हटलं ते होऊन जाईल ते. आणि मग अनिता तिथे यायला लागली. त्याच वेळेस मी आणखी असा सर्व मातीचा रंग असलेला माणूस शोधत होतो, निवेदक. आणि तो रंग मला मनोहरमध्ये दिसायला. मनोहरनी त्याच्या आयुष्यात नाटकात काम केलेलं. मग मनोहर त्या जुलूमचा निवेदक होता, सूत्रधार होता. आणि अनिता त्याची हिरोईन होती. हिरोईनचा कालावधी होता 3. आणि मग आमच्या रिहर्सल व्हायला लागल्या. पण आमच्या इकडे रिहर्सल चालू असताना अनिता आणि मनोहर यांच्या व्यक्तिगत रिहर्सल सुरू झाली ओळखीच्या निमित्ताने. म्हणजे जे जुलूम आहे, हे जुलूम याच्या प्रेम कहाणीचं ते पहिलं ठिकाण आहे. तो मान्य करेल न करेल, कारण त्याच्यानंतरच खरा विस्फोट झाला ना पुढे. त्यांनी लग्न केलं वगैरे. सांगायचा अर्थ असा आहे की अनिताने ती 10-12 दिवस रिहर्सल केली आणि अनिताला प्रमुख अभिनेत्री म्हणून अभिनयाचं पहिलं पारितोषिक. आणि म्हणजे मी नाटकवाला किती होतं वगैरे वगैरे हे वेगळं. पण जी म्हणायची की माझा नाटकाचा काहीच संबंध नाही, त्या 3 मिनिटाच्या रोलसाठी तिला अभिनयाचं पहिलं पारितोषिक मिळणं. मग मला समजायला लागलं की आपल्याला कोणी मोठा दिग्दर्शक नाही समजतो, पण आपण आपल्याला तर म्हणू शकतो की आपण अनितासारख्या नवशिक्या मुलीला आपण नाटक शिकवलेले जेवढं आपल्याला जमतं येतं. अनिता ही लढवई हे आपल्या सगळ्यांना माहीत. ती कोरोनामध्ये तिची बहीण गेल्यापासून, तिचं ऑपरेशन झाल्यापासून पुढे काय काय झालं हे जसं आपल्या सगळ्यांना माहीत आहे, तसं आम्ही सातत्याने बोलत होतो. कलिंगचं जेव्हा युद्ध झालं तेव्हा मोठ्या संख्येने अशोकाचं सैन्य यायचं आणि कलिंगचं जे छोटं खानी सैन्य असायचं त्या सैन्यावरती झडप घालायचं आणि काही मिनिटामध्ये ते कापून टाकायचं. पण ते कापलं की काही वेळाने पुन्हा काही लोक यायचे आणि त्या अशा सैन्यावरती ते तुटून पडायचे. ते सगळे खतम व्हायचे. 1, 2, 3 सारखं चाललेलंच होतं. आणि मग तो सेनापती पुढे आला. 4 लोक शिल्लक राहिलेले. तो पुढे आला आणि तो म्हणे अरे तुमची हार मान्य करा, एवढ्या अवाढव्य सैन्यापुढे तुमचा काही उपयोग नाही. तेव्हा ते म्हटले की सगळं सैन्य जरी गेलेलं असलं आम्ही 4 शिल्लक आहे. मग त्यातले 3 कापून टाकलं. तो एक राहिला, म्हणजे तू तरी माझ्या पायावरती ये. तोने नाही, अजून कलिंग हरलेलं नाही, मी जिवंत आहे. तो जो शेवटचा जिवंत आहे ना, ते जे हरत नाही त्याच्यापैकी जे अनेक आहेत त्यापैकी ती हरली नाही. आणि म्हणून जे
आंबेडकरवादी वगैरे म्हणतात ना की त्यांनी फार ते रक्त वगैरे पाहिलं अशोकाने आणि मग ते परिवर्तन झालं, असं नाही आहे. ती मूळ ती स्टोरी अशी आहे की शेवटचा माणूससुद्धा म्हणत होता की कलिंग तुझं नाही, अजून मी जिवंत आहे. आज तसे लोक जिवंत राहणाऱ्या लोकांची गरज आहे, कारण आजूबाजूचा काळ हा अतिशय काळवंडलेला आहे, अतिशय काळवंडलेला आहे. आणि अशा काळवंडलेल्या काळात अनितासारखी कार्यकर्ती नसणं, आणि म्हणून आपण सगळ्याच अर्थाने तिचा सारखा तो म्हणजे भांडखोर माणसं हवीत, आता भांडणारीच माणसं हवी. ती भांडखोर होती चांगल्या अर्थाने, ती नाही याचं दुःख आहे. पण तिच्याकडून प्रेरणा घ्याव्या असं तिच्या जगण्याचे अनेक संदर्भ आपल्या सगळ्यांकडे आहे. एवढं मी इथं बोलतो, थांबतो आणि जे पुस्तक देण्यासाठी मी आलो होतो यानंतर माईक आल्यावर ज्या बोलणार होत्या अर्चनाताईंना मी बोलवतो या ठिकाणी, त्यांनी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करायचं. अर्चनाताई तोंडे. माझ्या ज्या भावना आहेत त्या सगळ्यांपर्यंत पोहोचवाव्या असं वाटत होतं, म्हणून मी थांबून भेटलं. अनिताताई त्यांच्या आयुष्याची शेवटची फक्त 3 वर्ष त्यांच्यामध्ये संपर्क होता, तरीसुद्धा माझं सगळं वागणं, माझं सगळं जगणं बदलवून टाकण्या इतका एक परिणाम माझ्या आयुष्यावर त्यांचा झाला. पेशंट रुग्ण म्हणून त्या माझ्याकडे आल्या आणि माझ्या आयुष्याचा खूप मोठा भाग त्यांनी व्यापून टाकला. मी फक्त 2 प्रसंग सांगणार आहे. त्या प्रसंगातून लक्षात येईल की कुठून कुठपर्यंत त्यांचा आवाका होता आणि मग त्याचा समोरच्यावरती किती मोठा परिणाम आपोआपच होत असेल. एक माझी रुग्ण होती जी अनिताताईंची आणि मी त्यांची ट्रीटमेंट करत असताना एका रुग्णेचा मला फोन आला आणि ती मला अनेक दिवसापासून, मी तेव्हा सायकॉलॉजिस्ट नव्हते, नंतर मी काउन्सिलिंग वगैरे सगळं केलं, पण तेव्हा मी काही नव्हते. मी एक डॉक्टरच आहे आयुर्वेदाची, पण मग लोक आपले प्रश्न माझ्याजवळ मांडत असतात, तर त्यातून मी तिच्याशी काहीतरी बोलत होते. ती तिचा घरचा प्रसंग सांगत होती. ती व्यक्ती शिक्षिका होती आणि मग तो फोन ठेवला आणि मी ताईंना सांगितली, ताई ही बाईनं मला खूप बोअर करते, तिला काहीच समजत नाही, काहीही सांगितलं तिला कळतच नाही आहे की तिचा प्रश्न सोडवण्यासाठी तिने काय प्रयत्न केले पाहिजे, तुम्ही बोलता का तिच्याशी, असं मी बोलले. आणि ताईंचा माझा फक्त 2-3 महिन्याचाच परिचय होता, पण मला कळलं होतं त्या काय आहेत. आणि मी त्या बाईंना मग बोलवून घेतलं. दुसऱ्या दिवशी ताईंची ट्रीटमेंट महिनाभर चालू होती, म्हणजे जवळजवळ महिनाभर त्या दररोज माझ्या दवाखान्यात येत होत्या. त्याच्यामुळे त्यांच्याच काळात मी तिला बोलवलं, त्या तिच्याशी बोलल्या. त्या जे बोलल्या मला लक्षात आलं की मी जे सांगत होते, मला जे सांगायचं होतं ते ताईंनी खूप सोप्या ह्याच्यात तिला सांगितलं आणि ते संपलं. म्हटलं ताई तुम्ही जे सांगत होते ते पण मी पण तेच सांगत होते. दुसरं म्हणजे मला असं वाटते की ती बाई शिक्षिका आहे, तर हे तर तिलाही तिचं कळलं पाहिजे होतं. हे असं काय होतं आहे एवढं का ती असं की म्हणजे त्या नवऱ्यापासून इतका त्रास असून ती का बाजूला जात नाही आहे किंवा काहीतरी मोठा एक योग्याचा डिसिजन का घेत नाही, असं का होतं आहे. तर ती म्हटली की कसं म्हणे अर्चना, आपला समाज असा आहे त्यामुळे नाही कळत पटकन ही जी पुरुषसत्ताक व्यवस्था आहे वगैरे वगैरे. म्हटलं ताई पण ती शिक्षिका आहे ना, तर कसं काय असं चुकतं आहे तिच्याकडनं. तर त्या म्हटल्या की कसं आहे ना, तुझ्यासारखी लोकं पण याला खूप जबाबदार असतात. आता मी अशी झाले की मी काय केलं याच्यामध्ये, माझा काय संबंध, माझी एक डॉक्टर आहे आणि माझे रुग्ण आहेत ते सगळे. म्हणे मी कसं आहे ना म्हणे तू बघ म्हणे, तू डॉक्टरांना अहो जाऊ म्हणते ना म्हणे, तर तुझ्याकडे बघणारे काही लोक असतात, ह्याच्यातून संदेश काय जातो की तू डॉक्टरांना अहो जाहो करते म्हणजे नवरा आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे हा संदेश तू देतेस तुझ्या वागण्यातून. म्हटलं की नाही, पण आपण आपल्या नवऱ्याचा आदर पण करत असतो ना, आदर असू शकतो आपल्याला आपल्या नवऱ्याबद्दल. म्हणे असू शकतो ना. म्हटलं मग करायचा नाही का. म्हणे नाही कोणी सांगितलं, पण त्याच्यासाठी त्याला अहोजाहो करण्याची काय गरज. त्याचं जे काही तू म्हणते ना तुझा नवरा तुझा गुरु आहे, तर मग तो जे त्याने तुला शिकवलं आहे ते तुझ्या आचरणातून दाखव, त्या गोष्टी आचरणात आण, ते ज्ञान आचरणात आण. त्याच्यासाठी अहोजाहो म्हणून काय होणार आहे. उलट इतर तुझ्याकडे जे लोक बघणारे असतात, म्हणजे तुम्ही ज्या प्रिव्हिलेज महिला आहेत ना, म्हणजे ज्यांना शिक्षण मिळालं आहे, ज्यांना नोकरीची संधी मिळाली, ज्यांना कामाची संधी मिळाली आहे, त्यांचं वागणं हे रॅशनलच असलं पाहिजे. आणि तू तुझ्या वागण्यातून हा संदेश देते की नवरा ग्रेटच असतो, त्याची चुगली करायचीच नाही, सहन करत राहायचं, असं तू अहोजाहो म्हटल्यामुळे आपण नुसत्या त्या अहोजाहोमुळे हा संदेश जातो. हा एक प्रसंग काय झालं असेल, माझी एकदम असं झंझोरके झालं. एका भाषणामध्ये अनिताताई असं म्हणतात
काहीतरी मोठा कार्यक्रम होता आणि त्या नेहमीप्रमाणे मला त्यांनी फोन केला आणि मी गेले आणि त्या भाषणामध्ये असं म्हणत होतं काहीतरी अशी घटना घडलेली होती कुठेतरी आंबेडकर पुतळ्याचं विटंबना असं वगैरे झालेली होती आणि भाषणामध्ये बोलता बोलता ताई असं म्हटल्या म्हणे माझ्यासाठी बाबासाहेब म्हणजे त्यांचे विचार आहे त्यामुळे त्यांच्या पुतळ्याला उद्या कुठून माझ्यासमोर जरी कोणी काही विटंबना करण्यासारखं केलं तरी मला त्यात फरक नाही पडणार आणि मी काहीही त्याच्यावरून दंगली वगैरे नाही करणार म्हणे कारण की बाबासाहेब म्हणजे त्यांचे विचार आहेत आणि त्याचं पालन मी करते आहे आणि त्याचंच काम मी करत राहणार आहे त्यामुळे मला त्याच्याने फरक पडत नाही तर हे सुद्धा एक खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी विचार बदलवणारी ह्या सगळ्या दांभिकतेतून बाहेर येण्यासाठी तर हा एवढा मोठा स्पॅन होता अनिताताई म्हणजे काय होतं तर हा एवढा मोठा विचारांचा त्या सगळ्या ज्ञानाचा हा एवढा स्पॅन असलेली व्यक्ती होती आणि आयुष्याच्या फक्त शेवटच्या त्यांचे 3 वर्ष आणि माझ्या 40 नंतर ती व्यक्ती मला भेटली मी कधीच कुठल्या चळवळीत नव्हते आपला अभ्यास बोलणे आपण बोला कधी संपर्क नाही आला पण हे सगळं मला जेव्हा वाईट वाटायचं की ताई अशा ह्याच्यातनं आलेल्या आहेत असं पण काहीतरी जग असतं आणि जेव्हा त्यांच्या संपर्कात आले आणि जसजसं वाचन वाढत गेलं तेव्हा लक्षात आलं की मला जे काही वाईट वाटायचं की आपण असं चळवळीतनं नाही घडलेलो आहे अनिताताई आल्या आणि त्यांनी हे सगळं भरून काढलं आहे असं मला सारखं वाटायचं माझ्या ह्या काही भावना आहेत त्या करण्याचं मला इथे संधी दिली त्याबद्दल धन्यवाद हे बघा मी तसं म्हणालो की अनिताताई आपल्याला प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी भेटलेल्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे अनुभव काहींना अनिताताई जव्हारमध्ये भेटल्या असतील आदिवासी पाड्यामध्ये काम करताना काहींना पोलीस विभागाच्या महिलांना न्याय देण्यासाठी भेटलेल्या असतील काहींना अगदी किशोर बियाण्याच्या बिग बाजारच्या त्या चेनच्या याच्यामध्ये देखील भेटल्या असतील परंतु आपण वेळेचं थोडंसं बंधन पाळावं मला खूप बोलणारी आहेत माणसं या ठिकाणी मी यानंतर हिराताई पोळजा महिला हक्काच्या मी त्यांना आमंत्रित करतो त्यांनी थोडक्यात आपल्या आठवणी या ठिकाणी सांगायच्या नमस्कार म्हणजे अनिता आणि मी जवळ आम्ही 20 वर्ष बरोबर काम केलेलं आहे म्हणजे अनिता मला वाटतं 8वीला असेल आणि मनोहर यांचं ते समता आंदोलन होतं त्याच्या प्रॅक्टिसला ते आमच्या ऑफिसमध्ये यायचे तेव्हापासून मी अनिताला ओळखते एवढी गोड आणि एवढं सगळं म्हणजे आम्ही ते पहिल्यांदा बघत होतो सगळं कारण आम्ही ऑफिसमध्ये काय प्रश्न सोडवायचो आणि त्याच्यामध्ये अनिता आम्हाला सांगायची का अगं तुम्ही किती हे करताय तुम्ही याचीच बाजू का घेता याचीच बाजू का घेता म्हणजे खूप शिकलो आम्ही अनितापासून आणि म्हणजे कुठल्याही याच्यामध्ये अनिता मागे पडली नाही म्हणजे आम्ही झोपडपट्टीत पण काम केलेलं आहे म्हणजे 3 झोपडपट्ट्या आम्ही दत्तक घेतल्या होत्या महिला हक्काने तेव्हा मी अनिताला म्हणजे हे केलं तर ती म्हणे अगं म्हणजे ती मला सांगायची का तू का बरं घाबरते म्हणजे ह्या मुली आहे यांना आपल्याला खूप काही पुढं न्यायचं आहे म्हणजे झोपडपट्टीतल्या मुलींना आम्ही 3 महिने शिवण क्लास शिकवला आणि आम्ही घरून त्यांना कपडे दिले म्हणजे इतकं झोपून काम करायचे अनिता म्हणजे तिच्या आठवण इतक्या आहे का आता मला म्हणजे असं काय सांगून काही असं वाटतं आहे आणि त्या महिला हक्कामध्ये होती तर कॅनडाला पण गेली होती तर त्यावेळेस आम्हाला सगळ्यांना टेन्शन आलं अगं अनिता तिथे इंग्लिश बोलावं लागेल म्हणे मी नाही इंग्लिश शिकणार म्हणजे मी क्लासच करणार नाही आणि म्हटलं अगं तिथे जाऊन कसं तू बोलणार ना ते तुम्ही टेन्शन घेऊ नका मी मराठीतच बोलेल ते लोक इंग्लिशमधून हे करून घेतील म्हणजे इतकं सगळं आणि त्याचं व्यक्तिमत्व बोल्ड होतं आणि म्हणजे खूप अनुभव आहे म्हणजे आणि त्याचे म्हणजे कुठल्याही केसला बाई तू टेन्शन घेऊ नको काळजी करू नको काही घाबरायचं नाही त्याचं काय ऐकायचं नाही असं सगळं म्हणजे इतकं सगळं बोलणेच आणि त्याजवळ होता आणि मला आता जास्त काही बोलायला गेली नव्हते पण आम्ही दोघींनी खूप वर्ष बरोबर काम केलेलं आहे फक्त अनिता गेली याचं मला खूप शॉकिंग वाटलं तर इतक्या लवकर अनिता का गेली हा खूप मोठा प्रश्न आहे त्याचं मला अजूनही वाईट वाटतं अजूनही खंत वाटते जास्त मी काही बोलत नाही आहे पण खूप वर्ष आम्ही काम केलेलं नाही 20, 22, 23 वर्षांपूर्वी अनिताची आणि माझी ज्यांच्यामुळे ओळख झाली ज्यांच्या ठिकाणी ज्यांची माझी भेट झाली त्या बेबीताई साळवे या ठिकाणी आलेल्या आहेत मी बेबीताईंना बोलवतो
त्यांनी आपल्या आठवणी या या सर्वांना नमस्कार. माझी 1992मध्ये ओळख झाली अनिताताईबरोबर. दोघं सोबत काम करायचं जायचं. हां. आणि एकदा आम्ही त्यांच्या ऑफिसला जाऊन बसलो दोघंजण नवरा बायको. तर तिथं सुप्रियाताई आणि राजवर्धन साहेब तेव्हा म्हटलं आम्ही बाहेर बसतो. तर त्या म्हणे नाही इथंच बसायचं. ते माणसं तसं तुम्ही पण माणसं आहेत म्हणून. आणि मग आम्ही एकदम म्हटलं नाही अहो एवढे मोठी साहेब आलेले म्हटलं आमची काही ओळख नाही. तुमच्या ऑफिसला बसले तर आमचं काय काम आहे. नाही म्हणे ऐकायचं त्यांचं तुम्ही चांगल्या जनता दलाच्या कार्यकर्ते आहेत म्हणून. आणि माझ्या किरणचं लग्न या दोघांनी जमवलेले. सांगायसारखं खूप आहे पण मला जास्त बोलता नाही येत. धन्यवाद मला संधी दिल्याबद्दल. किरण भाऊ. धन्यवाद ताई. मी प्रिया ठाकूरला या ठिकाणी आमंत्रित करतो. प्रिया ठाकूर. सर्वांना नमस्कार. आवाज मोठा आहे पण आज घसा खराब असल्यामुळे खरं तर आठवणी खूपच सांगण्यासारख्या. इकडे सगळे आमच्यापेक्षा खूप अनुभवी आहेत, त्यांच्याकडनं ऐकायला जास्त आवडेल म्हणून थोडक्यात सांगते की मी इथेच छात्रभारतीमध्ये जेव्हा आले तेव्हा अनिताताईंची ओळख झाली. वेगवेगळ्या गोष्टींमध्ये त्यांना ओळखत गेले पण त्यांच्यासोबत जास्तीत जास्त जवळचा संबंध तो तेव्हा आला कोविडच्या काळामध्ये. आणि त्याच्या आधी काही आंदोलनं होती त्याच्यामध्ये. मला आठवण म्हणून सांगायचं झालं तर मी युवाला जॉब करत होते आणि माझं ऑफिस द्वारकेला होतं. त्यात डेली सगळं काम आवरून ऑफिसला यायच्या आणि तिकडे कितीही वेळ असला तरी त्या टायमिंगला जेवायच्या. खाल्लं पाहिजे आपण एवढं कशाला पळतो असं तिचं नेहमी म्हणणं असायचं. जेवायच्या वगैरे सहज विषय निघता कळलं की हां मला बोंबीलची भाजी खूप आवडते. दुसऱ्या दिवशी कीर्तिताईंकडे जाताना त्या ऑन द वे लागतं म्हणून त्या सकाळी आल्या ऑफिसला. मी नव्हते आणि नितीनदादा होते. त्यांच्याजवळ टिफिन दिला की प्रियाला दे आणि मला कॉल करून सांगितलं बघ मनोहरने केलं आहे जमतंय की नाही त्याला. ती तेव्हाही खूप छान होती. ह्या सगळ्या आठवणी अशा छोट्या छोट्या खूप आठवतात. माझ्या मनात एक खंत असं आहे कल्याणी म्हणते तसं दुःख नाही करत आहे पण नेहमी कधीतरी आठवतो. वेगळे यूथ ट्रेनिंग्स जेव्हा घेत असतो ना तेव्हा समोरच्या यूथकडनं सजेशन येतात की आम्हाला हा रिसोर्स पर्सन द्या. आजपर्यंत यूथ ट्रेनिंग्स घेताना आम्हाला खूप वेळा समोर नाही आला की अनिताताई असताना तर कदाचित आम्हाला जेंडरवर ते बोलले असता. ह्या विषयावर त्यांनी खूप सुंदर समजवलं असतं आम्हाला. तर ती खंत एक कुठेतरी राहते की कदाचित आमच्या नॉलेजमध्ये भर पडायचं ते कुठेतरी कमीपणा आता आम्हाला जाणवतो. दुसरं असं की कोविडच्या शेवटच्या काळामध्ये मी थोडीशी फॅमिली फॅक्टरमुळे थोडीशी टेन्शनमध्ये होते आणि हे सगळं शीतल कल्याणी वगैरे ह्या सगळ्या लोकांना माहीत होतं. हे ताईंना जेव्हा कळालं तेव्हा ताईंनी मला बोलवून सांगितलं की मला ना तुझ्याशी बोलायचं आहे. आपण दोघीजणी डेटला जाऊया बाहेर जेवायला जाऊयात आपण पण आत्ता सध्या आपण थोडे बिझी आहेत सगळेच त्याच्यामुळे थोडा वेळ घेऊन आपण बाहेर जाऊयात आणि मग मला आपण दोघीच जाणार बाकी कोणी नाही. कुठेतरी पुस्तकची कल्पना होती की ताई कोणत्या विषयावर बोलणार आहे पण काय बोलणार आहे हे अजूनही मला नाही कळालं. आणि त्यानंतर आपल्याला नको असलेली बातमी आपल्या कानावर आली. आजही असं वाटतं की कदाचित त्या गोष्टीतनं निघायला मला जेवढा वेळ लागला मी अनिताताईंशी त्याच वेळेस बोलले असते तर कदाचित तो वेळ लागला नसता आणि माझ्या त्या गोष्टी क्लिअर झाल्या असता. अशा खूप साऱ्या आठवणी आहेत. सध्या तरी ती मी नेहमी म्हणत असते कल्याणी म्हणते तेव्हा की आठवण त्यांची काढतात ज्यांना विसरतो आपण. अनिताताई कसं व्यक्तिमत्व आहे की मला नाही वाटत ती अजूनही कुणाच्या लक्षातनं गेलेली त्याच्यामुळे ती नेहमीच आपल्या लक्षात आहे त्याच्यामुळे तिची आठवण काढण्यासारखं असं मला वाटत नाही. धन्यवाद. हर्षालीला मी या ठिकाणी आमंत्रित करतो. हर्षालीनी आपलं आठवणी या ठिकाणी सांगायच्या. माझी तर सुरुवात चळवळीची अनिता मॅमपासून झाली. म्हणजे माझ्या आयुष्यातला पहिला प्रोटेस्ट होता आणि पहिल्या प्रोटेस्टमध्ये त्यांच्यासोबत माझी ओळख झाली आणि त्यानंतर ही जी चळवळ आहे त्याच्यासोबत मी जोडले गेले. मी खूप मेनस्ट्रीम मुलीसारखी होती. जेंडर इश्यूज वगैरे हे काहीच असं अवेअरनेस नव्हती या सगळ्यांबाबत. पण जसं जसं त्यांच्यासोबत माझं काम करायला मला चान्स मिळाला तसं तशा मला गोष्टी कळायला लागल्या.
आणि त्यानंतर तर मग जेव्हा गोष्टी तुम्हाला समजायला लागतात तेव्हा तुम्हाला अशक्य होऊन जातं झोपण्याशी. सो त्यांच्यासोबतचे डिस्कशन्स, त्यांच्या सोबत छोट्या छोट्या गोष्टी आहेत माझ्याकडे सांगण्यासारख्या. पण मी महत्त्वाचं सांगेल म्हणजे की आम्ही मस्तीची पाठशालाचा जो प्रोजेक्ट होता त्यावरती काम केलं. त्यांच्यामुळे मी पहिल्यांदा वस्तीत गेले. वस्तीत कसे लोक राहतात वगैरे, म्हणजे आपल्या डोळ्यावर कितके झापडं असतात ते तिकडे जाऊन कळलं. सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांच्यामुळे माझ्या आयुष्यात इम्पॅक्ट पडला. आणि आता जे काही मी सोशली अवेअर आहे किंवा गोष्टींवरती विचार करते त्या धाडसी होतात. तर मी हे म्हणेल की त्यांनी करेज दिलं मला गोष्टींवर बोलायला, विचार करायला, कुठे जर काही होत असेल तर त्यावरती प्रश्न विचारायला. सो ह्या सगळ्या गोष्टी आयुष्याच्या शेवटपर्यंत नसतील, पण माझी सुरुवात झाली विचार करण्याची सुरुवात ती अनिता मॅमपासून झाली. प्रत्येक माणूस म्हणजे आपल्याला आपल्या आसपास लोक दिसत असतात की परेशान आहेत आणि आपण त्यांच्याशी बोलायला पाहिजे वगैरे, पण त्या निमूळपणे त्यांच्या आसपास ज्या सगळ्या मुली असतील स्पेशली किंवा लोक असतील त्यांच्याशी प्रत्येकासोबत त्यांचा पर्सनल कनेक्ट एकदम वेगळा होता. त्यांना प्रत्येकाचं माहिती असायचं कोणाचा काय इश्यू आहे वगैरे. तर प्रिया पण म्हणाली की त्या येऊन आवर्जून वेळ काढून बोलायचं. मला समजतच नाही एक माणूस एका त्याच्या आसपासच्या लोकांसोबत किती लेवलपर्यंत कनेक्ट राहू शकतो. नंतर त्यांच्यासोबत बरेच कोविडच्या टाईममध्ये काम केलं आम्ही. मला आठवतं प्रोटेस्टमध्ये बोलताना त्या म्हटल्या होत्या की माझा जीव गेला तरी पण चालेल, पण रस्त्यावरती उतरून लढणार हे शेवटपर्यंत राहील. आणि मला नेहमी असं ती लाईन सारखी सारखी आठवत राहते की जेव्हा जेव्हा म्हणजे एवढं कोविडचा इतकं त्रास होता सगळ्यांना, म्हणजे शेवटी त्या आजारी पडल्या, पण तेव्हाही त्यांचं असं होतं की इथून बरं झाल्यानंतर हे करायचं आहे ते करायचं आहे, या गोष्टी लाईन अप आहे. हॉस्पिटलमध्ये असताना पण ग्रुप्सवरती त्यांचे मेसेजेस असायचे की हे गोष्टी आपल्याला आल्यावरती करायच्या आहेत वगैरे वगैरे. सो काम करण्याची जी लिगसी आहे ती आय गेस आपण सगळ्यांनीच जोपासली पाहिजे. मी रडणार नाही आहे ह्यावेळेस ठरवलं आहे, पण हे खूप डिफिकल्ट आहे. पहिले 2 वर्ष तर रोज म्हणजे तर असं एक दिवस नसायचं की आम्हाला आठवण नसेल आली नसेल. म्हणजे आम्ही सगळे एकत्र आल्यानंतर असं एकदा तरी व्हायचं की आम्ही त्यांचं नाव काढल्याशिवाय राहत नसेल की त्या असत्या तर हे झालं असतं, ते काम केलं असतं. रिसोर्स पर्सनची जी कमतरता आता भासते की गोष्टी डिस्कस करायला, गोष्टींवरती चर्चा करायला, असं वाटतं की आता कोणाशी बोलायचं बरं. जेंडर इश्यूजबद्दल त्यांच्याकडून मला बऱ्याच गोष्टी कळल्या, त्यावरती कसं काम करायला पाहिजे वगैरे, वस्तीवरच्या मुलींसोबत कसं काम करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या असं नाही की ट्रेनिंग सेशनच, पण रोजच्या कॉन्व्हर्सेशन्समध्ये आणि डेली लाईफमध्ये पण त्या इतक्या गोष्टी सांगायच्या की त्या म्हणजे मी तर इंजिनियर आहे, माझा टेक्निकल फील्ड सोडल्यानंतर माझा दुसरा काही असा संबंध नव्हता, पण या गोष्टींनी इतका इम्पॅक्ट पडला माझ्या आयुष्यावर. तर आता तेच सगळं आहे की तोच गोल तोच मिशन, त्या जशा करतच त्या शेवटपर्यंत काम तसंच काम करायचा प्रयत्न करेन. थँक्यू. श्यामला यानंतर बोलेल. श्यामला चव्हाण. मीच मगाशी कल्याणीच्या कानात सांगितलं की वेळेला जरा थोडंसं आपण करूयात, आणि मग ते आता खरं तर 2-3 दिवसांपासून विचार करते की अनिताच्याबद्दल काय सांगायचं. कारण अनिताची आणि माझी भेटगाठ जी झाली ती आम्ही दोघीजणी टीन एजमध्ये होतो तेव्हापासून. म्हणजे आमच्या दोघींचं वाढणं, कॉलेजमधलं जे जे काही आहेत गंमत जम्मत सगळ्या गोष्टी, या सगळ्या सोबत झालेल्या, समता आंदोलनाचा प्रवास आणि अनिता आणि आमचा सगळ्यांचा प्रवास. म्हणजे मी आता इथे म्हटलं संजय आहे, नितीन जोशी दिसतोय इथे, दिलीप आहे, उषा आहे, आम्ही हे सगळेजणं एका वयामधले टीन एजमधली मुलं होतो आणि जी एकाच वेळेला काहीतरी सामाजिक प्रश्नांचा गांभीर्याने विचार करत होतो. खूप चिडचिड व्हायची, खूप असं ताबडतोब सगळ्या जादूची कांडी फिरावी आणि सगळे प्रश्न मिटावेत वगैरे वगैरे अशा सगळ्या विचारांमध्ये आम्ही होतो म्हणण्यापेक्षा आमच्यासारखे जे माझ्यासारखे इमोशनली फॅन्टसीमध्ये जगणारी मंडळी आहेत ती. आणि अनिता म्हणजे आमचे जर फुगे असे वरती हवेमध्ये उडत होते तर त्या फुग्यांना खाली दगड लावण्याचं काम अनिता पगारेसारखे आमचे मित्रमंडळी करत होते. अनिताच्याबद्दल खरं तर सांगण्यासारख्या गोष्टी खूप जास्त आहेत, सगळ्यांजवळ आहेत.
माझ्या बोलण्यामध्ये ज्या गोष्टी येतील त्या आमच्या तरुणपणापासून आत्तापर्यंतच्या प्रवासातल्या. मला असं वाटतं की अनिता म्हणजे प्रत्येक व्यक्तिमत्व वेगळं वेगळं असतं आणि अनिता हे एक असं हावरट व्यक्तिमत्व होतं की तिला सातत्याने अव्वल असण्याची एक प्रचंड भूक असोशी होती की तिला सगळ्या क्षेत्रामध्ये अव्वल असायचं होतं. मी जसं टीनेजमध्ये आम्ही सोबत होतो म्हटलं ना तर म्हणजे कमाल आहे ना. अनिता एकाच वेळेला सुंदर डान्स करायची, म्हणजे अनितासारखा अप्रतिम डान्स मी आजपर्यंत बघितला. गोंधळी नृत्य तुम्ही RM ग्रुपच्या सोबत आणि तसं एक मोठा युवा महोत्सव झाला होता, मला वाटतं तो भारतीय लेवलचा युवा महोत्सव होता ना. आणि कालिदास कला मंदिरामध्ये त्यांची प्रॅक्टिस चालायची. संजय तेजाळे आणि ही मंडळी नाच करायचे एकत्र. विचार कर, आता त्यांच्याकडे बघितल्यावरती विश्वासही बसणार नाही, पण अनिता इतका अप्रतिम डान्स करत होती. नाही, संजय गाणं म्हणायचा, संजय सुंदर गाणं म्हणायचा. हो मग तेच तर मी सांगते, होताच तू डान्समध्ये. तेव्हा तो बारीक होता, बरोबर आहे, तेव्हा अनिता पण बारीक. अनिता ना हॉकी, KTHM कॉलेजची करडी शिस्त आणि त्या हॉकीच्या टीममधली अनिता. तर अनिताचं व्यक्तिमत्व आपल्याला सगळ्यांना वेगळं सांगायची गरज नाही. तिच्या व्यक्तिमत्वामध्येच एक असा तो एक काहीतरी असा हे आहे ना, काय असा त्याला मुळात असा एकदम असा नाही स्पार्क मध्ये असा एकदम असा कणखरपणा असा जो आहे. तर ती हॉकी आणि हॉकीची स्टिक घेऊन फिरणारी अनिता. म्हणजे आम्ही सगळेजण कॉलेज कॅम्पसमध्ये एकत्र, आमचे 2 गट झालेले होते आमच्या त्या काळामधले. आम्ही HPTBYKचा अर्धा ग्रुप, संजय वगैरे आम्ही तिकडे, आणि अनिता, उषा वगैरे ही मंडळी KTHM कॉलेजमध्ये समता आंदोलनाचं काम जोरदारपणे करत होतो. नाशिकमधलं नाही, महाराष्ट्रभरामधलं एक जबरदस्त युवा संघटन होतं आणि ज्याच्यामध्ये आम्ही असं सेकंड म्हणजे आपण खरं तर आपण सगळे लोक जे आहोत परिवर्तनवादी चळवळीतले, आपण सगळेजण म्हणतो दुसरी फळी तयार करा, परंतु दुसरी फळी तयार करायची जेव्हा वेळ येते तेव्हा आपण इतकी सुरक्षित भूमिका घेतो, इतकी कस खातो. आम्हा सगळ्या लोकांना माहिती होतं की आमच्या डोळ्यासमोर समता आंदोलनाची सेकंड फळी म्हणजे उन्मेष बागवे आणि अनिता पगारे आमचे कार्याध्यक्ष असणार आहेत. परंतु समता आंदोलन मर्ज करण्याचा डिसिजन जो घेतला त्या डिसिजनला विरोध करणारे 2च व्यक्ती, अधिकृत ठळक विरोध करणारे 2 ठळक व्यक्ती होते, श्यामला आणि उन्मेष. बाकीच्या गेले म्हणजे त्यांच्या कारण पॉलिटिकल काही इच्छा होत्या आणि समाजवादी राजकीय विचारांचं किंवा समाजवादी राजकीय पक्षांचं म्हणूयात आपण, विचारांचं नको म्हणूयात, ज्या पद्धतीनं आता सगळे चित्र त्याच्याबद्दल काही मी जास्त बोलत नाही, तज्ञ मंडळी इथे समोर बसलेली आहे. परंतु अनिता ही आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यावरती परिणाम करणारी व्यक्ती होती. अनिता आणि मी आम्ही सोबत सगळ्या प्रकारच्या धिंगाणा आणि मस्ती केलेली, भांडणं केलेल्या व्यक्ती आहोत. आम्ही सोबत वाढलो. नाशिकमधले जे काही जुने जाणते लोक आहेत त्यांना हे माहिती आहे की चळवळीमधून 2 व्यक्ती समता आंदोलनामधल्या ज्या आहेत त्या कायम चळवळीच्या क्षेत्रामध्ये राहिल्या. 2 मुली म्हणूयात आपण, उगाच मनोहरला वाईट वाटायचं असं. तर एक अनिता होती, एक मी होती. दोघींचे स्वभाव भिन्न होते, दोघींच्या काम करण्याच्या पद्धती वेगळ्या होत्या. अनिता प्रचंड टोकदार होती, प्रत्येक गोष्टीला जाऊन भिडणं. म्हणजे माझ्यासारखीने आयुष्याचे काही निर्णय घ्यायला कदाचित आयुष्याचे 26 वर्ष लावले आणि त्याच्या मागे तिचं टुमणं चालायचं असतं की बस झालं ना आता. आणि मी म्हणायचे की कारण मी इमोशनली काम करणारी व्यक्ती आणि ती म्हणजे 1 घाव 2 तुकडे. सोबतचं वाढणं होतं. हर्षाली त्या दिवशी घरी आली होती आणि त्या दिवशी म्हणजे मला असं एक जाणवतं आहे की माझी आई, अरुण ठाकूर आणि अनिता पगारे हे 3 व्यक्ती माझ्या आयुष्यामधले अशा आहेत की ज्यांची वेगळी आठवण काढावी लागत नाही. आज मला आईची आठवण आली असं मला वेगळं सांगावं लागत नाही. आज असं आपसूक कधीतरी काहीतरी गोष्टी घडत असतात आणि त्या आपल्या आयुष्याचा भाग या झालेल्या असतात. खूप गोष्टी आहेत. कोविडच्या काळामध्ये प्रत्येकाने रस्त्यावरती झुकून काम केलं आणि तसं जे काही काम करणं होतं त्याला जर तिने
थोडंसं म्हणजे तिनं कायमच असं बेफाटपणे काम करणारी व्यक्ती होती. तिनं जर त्यावेळेला थोडंसं वास्तवाचं भान ठेवलं असतं, आपली शुगर आणि आपलं ब्लड प्रेशर, तर आज अनिता आपल्यासोबत राहिली असती. ते भान न ठेवता झोकवून देऊन वेड्यासारखं काम केलं. अफाट तिने काम केलं आणि सगळ्याच गोष्टी अफाट केल्या. त्यामुळे शुगरची पण अफाट वाढवली. तर अनिता खूप खूप काही आहे. अनिता सामाजिक चळवळीमधलं एक आपण मैलाचा दगड म्हणूयात या पद्धतीनं आज आहे की प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी अनिता आठवते. जेंडरचा विषय असू देत, नाहीतर रस्त्यावरती येऊन जो काही जोरदार आंदोलनं करायची आहेत त्याही ठिकाणी प्रत्येकाला अनिता ही आठवते. समता आंदोलनाची जी सुरुवातीची जी उभारणी होती, आम्ही इयत्ता 11वीपासूनच्या सोबत आहे. म्हणजे इयत्ता 10वीची परीक्षा संपली आणि आम्ही एकमेकांच्या सोबत आलो आणि आत्तापर्यंतही आजही सोबत आहोतच आपण आजही सोबत. तो जो काळ जो होता ना महत्त्वाचा, तो आम्हाला एकमेकांना घडवण्याचा काळ होता आणि आम्ही एकमेकांना घडवत होतो आणि आम्ही एकमेकांना बिघडवत पण होतो. पथनाट्यासारखा जो भाग मगाशी आहिरे सरांनी सांगितलं की नाटकाच्या प्रॅक्टिसमधून खरं तर मनोहरच्या आईची भूमिका मला करायला दिली होती आणि तेव्हा अतिशय नाजूक आवाज आणि मला आवाजच फुटायचा नाही. तर नितीन आहे बसलेला जोशी, तो पानटपरीवरनं गुंजाची पानं आणून द्यायचा आणि पथनाट्याचा शो असला की श्यामे बकरीसारखी चर, कारण माझा आवाज फुटायचा नाही, माझा आवाज निघायचा नाही. नाजूक आवाज, छोटीशी पोरगी होती मी. आता दणदणीत आवाज फुटते एकदम. तर तो माझा आवाजच निघायचा नाही. बरं, मी तशी बऱ्यापैकी सॉफिस्टिकेटेड अशा सगळ्या वातावरणामध्ये राहिलेली असल्यामुळे मला शिव्याच देता यायच्या. मला शिव्या अजून पण देता येत नाही बरं का. आणि तर माझी प्रॅक्टिस घ्यायची की ही अशी शिवी दे. अरे काय रे, नितीनला आठवत आहे की गोष्ट झोपडपट्टीतल्या शिवाय. कारण नितीन आमचा डायरेक्टर होता ना, त्यामुळे माझी इतकी गोष्टी व्हायची, अरे साधं सोपं काम काहीतरी द्या ना मला. पण नाही, आणि त्या मला शिव्या शिकवायला बसायची आणि नितीन काठी घेऊन सांगायचा ही शिवी तू अशीच दिली पाहिजे. जाम जमायचं नाही आणि शेवटी मग ते माझं ते काम जे होतं झोपडपट्टीतल्या मनोहरच्या आईचं काम होतं ते माझ्याकडचा तो रोल काढून घेतला गेला आणि तो रोल मग अनिताने स्वतः करायला सुरुवात केली. आणि आहिरे सरांनी चुकीचं सांगितलं, त्या नाटकात नाही यांची स्टोरी सुरू झाली, या आमच्या पथनाट्यामध्ये यांची दोघांची स्टोरी सुरू झाली. कारण आम्ही सगळे मला सांगू नकोस, तू मला सांगू नकोस मला. अरे आणि त्या KGHM सोडून कायम HPTला पडलेली आहे ना, त्यामुळे ते आम्हाला जास्त माहिती आहे गोष्ट. तर हे खूप छान होतं. अनिताच्या स्वभावाकडे बघून असं वाटायचं की अनिता खूप अशी करारी वगैरे आहे, पण अनिता पण एक व्यक्ती होती ना. तिच्याही खूप सारे भावनिक असे आंदोलनं होते, तिच्याही खूप सारे भावनिक प्रश्न असायचे आणि प्रश्न म्हणजे ते खूप खूप गोष्टी असायच्या. आणि मला आठवतं की मी जिल्हा परिषदेच्या नोकरीमध्ये होते आणि एके दिवशी अनिताचा मला कॉल आला की मला आत्ता ताबडतोब बोलायचं आहे. आणि मी माझ्या ऑफिसातून खाली जिल्हा परिषदमध्ये एक मागे एक पिंपळाचं झाड आहे, तर पूर्ण ते जिल्हा परिषदचं गेट बंद होईपर्यंत आम्ही आणि त्याच्यासोबत फोनवरती बोलत होते. आणि अनिता तिकडनं इतका तिचा भावनिक तो असा उद्रेक झालेला होता आणि तो तिला कंट्रोल होत नव्हता आणि आम्ही बोलत होतो. काय बोलत होतो हे विषयच येणार नाही, मी सांगणार नाही तो विषय, कारण तो आमच्या दोघींचा खाजगी विषय आहे. आम्ही एकमेकींशी जोडलेलो होतो खूप जास्त. माझ्या वैयक्तिक आयुष्यातली डिसिजन घेताना जेव्हा मी कच खात होते तेव्हा मला आवर आता बस झालं असं करून थोडासा दणका घालण्याचं काम पण अनिता करत होती. आणि खरं तर खूप खूप गोष्टी आहेत, म्हणजे वाचन म्हणाल तर इतकं अफाटणं की म्हणजे ती पुस्तकं वाचायची की पुस्तकं खायची तेच कळायचं नाही. म्हणजे आम्ही एखाद्या विषयावरती वाचन करायला घेऊ आणि त्याच्यावरती काहीतरी बोलेपर्यंत तिचं ते वाचन झालेलं असायचं आणि त्याच्यावरच्या नोट्स तयार असायच्या आणि त्याच्या बौद्धिक चर्चा सुरू झालेल्या असायच्या आणि आम्ही मात्र वाचन करायचं आहे
या मूडमध्ये यायलाच बराच काळ वाचन करतो आम्ही पण तिचा जो स्पीड होता तो स्पीड गाठणं कोणालाही शक्य नव्हतं, कारण तिला खरंच सतत जबरदस्त वेग होता आणि तिला सतत पुढे जायचं होतं आणि त्या वेगातनंच ती आपल्या सगळ्यांच्या समोर अतिशय पुढे गेली. मला आठवतं आहे की गोपी मोरे जेव्हा गेला तर तेव्हा सिव्हिलच्या इथे बाहेर नितीन आणि मी बसलेलो होतो आणि अनिता आली आणि त्यानंतरचा तिचा जो काही तो जो इमोशनल जो काही उद्रेक होता ना तो इतका प्रचंड होता की म्हणजे आम्ही कोणाला सांभाळतो आहे हेच आम्हाला कळत नव्हतं. आम्ही सगळेच जण तसे पण ठीक आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. तसंही मी रडत अजिबातच नाही, उगाचच ते मगापासून सारखं रडण्याचा कार्यक्रम लावला आहे. तर तुम्ही म्हणता ना रडू नका असं काही काय कोणी रडत नसतं असं, कारण सगळ्यांना ठाऊक आहे की आपण सगळेजण कायम सोबत असतो एकमेकांच्या. तर खूप गोष्टी आहेत. आधी आमच्या गमती तर खूप प्रचंड आहेत, पण त्या मी इतरांना चान्स मिळावा म्हणून आता थांबते. पण नंतर ती फार त्याची 11वी पासूनची मैत्रीण असल्यामुळे आणि तिच्याकडे आठवणीचा मोठा भांडार असल्यामुळे तिने त्याचा आणि तिने माईक हातात घेतल्या मला हळू सांगितलं मी जास्त वेळ बोलेल म्हणून, तिने तो फायदा पण घेतला, बोलली. धन्यवाद. यानंतर मी संगमनेरून आलेले शाहीर तुळशीराम जाधव यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. शाहीर तुळशीराम जाधव. सर्वांना सप्रेम जय भारत. अतिशय स्फोटक व्यक्तीच्या स्मृती जागवण्यासाठी स्फोटक व्यक्तींच्या समोर जोखीम घेऊन आलेले अशा सर्वांना सप्रेम जय भारत. अनिताच्या माझ्या फारशा आठवणी नाही आहेत, अगदी थोड्याच आहेत, पण त्या अतिशय संस्मरणीय आहेत. छात्रभरतीच्या निमित्ताने अनिताची माझी ओळख झाली आणि नंतर मी जेव्हा संगमनेरला प्राध्यापक झालो तर लिंग समभाव या विषयावर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी कुणाला बोलवायचं आहे, मग मला अनिताचं नाव समोर आलं आणि तत्काळ मी अनिताला माझ्या कॉलेजवर संगमनेरला बोलवलं. तर त्यावेळेस तिने ज्या पद्धतीने ज्या उर्मीने ज्या ऊर्जेने ते प्रशिक्षण घेतलं आणि तिचा जो सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये वावर होता, म्हणजे जशी एखादी आकाशामध्ये वीज लखलखावी अशी ती सतत हलत होती आणि त्याच्यामुळे सगळी ऊर्जा मुलांमध्ये मुलींमध्ये ती संक्रमित होताना मी पाहिली. ते मी कधीही विसरू शकत नाही. आणि मग नंतर संगमनेरला आम्ही गेली, जवळजवळ 33 वर्ष लोकपंचायत या नावाने संस्था चालवतो, ग्रामीण विकासाचं काम करतो. पाणलोट क्षेत्र विकासाबरोबर महिला सक्षमीकरणाचं श्रीमुक्तीचं काम आम्ही सुरू केलं आणि मग आता सध्या आमच्याकडे बहिणा नावाचा प्रकल्प आहे की जो कौटुंबिक हिंसाचारग्रस्त महिलांचं पुनर्वसन करण्यासाठी आहे. मग या महिलांचं प्रशिक्षण घेण्यासाठी, त्यांच्यासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण घेण्यासाठी आणि काउन्सिलर म्हणून समुपदेशक म्हणून कुणाला ठेवायचं तर आम्ही अनिताला तिथे बोलवलं आणि ज्या पद्धतीने अनिता ज्या तडफेने त्या महिलांमध्ये आशा जागवत होती, ऊर्जा देत होती, ते अक्षरशः म्हणजे न विसरता येण्यासारखं आहे. आणि शेवटची आठवण एवढी आम्हाला चाटून जाते की अगदी तिच्या मरणाच्या पूर्वी एक 5-6 दिवस ती आमच्या घरी आली. कोविडच्या काळातली गोष्ट आहे. आम्ही मस्त घरामध्ये दिलखुलास गप्पा मारल्या, माझी बायको बरोबर आहे. हॉटेलमध्ये जाऊन तिच्यासोबत जेवण घेतलं आणि 5-6 दिवसांनी कळालं की अनिता आणि म्हणजे प्रचंड एवढं प्रचंड काळजाला खड्डा पडला की अनिताला कशी उपमा द्यावी की व एखाद्या स्वप्नात एखादी परी यावी आणि त्या परीनं आपल्याला हवं ते देत राहावं, अशी परीची उपमा द्यावी की शरीरामध्ये WBC नावाची एक सैनिकी पिशी असते की जी आपलं व्हायरसपासून संरक्षण करते. अशा सामाजिक क्षेत्रामध्ये जे व्हायरस फिरतात त्यांना संरक्षण देणारे अनितासारखे, निरंजन भाऊसारखे असे लोक असतात, अँटीव्हायरस म्हणून काम करतात आणि अशी माणसं जाणं आपल्याला परवडणारं नसतं. खरं तर काळाने आपल्यावर हा फार मोठा आघात केलेला आहे, पण तो आपल्याला पचवला पाहिजे. अनिताच्या आठवणींच्याबद्दल एवढंच मी सांगेन की दुसरी अनिता तयार व्हावी यासाठी आपण प्रयत्न करूया. अनिता अगदी बाडेदार, पाडीदार, दिलदार, रुबाबदार, निडर अशा स्वभावाची होती. अशा कार्यकर्त्यांची आज फार गरज आहे. नाहीतर आता तुम्हाला माहिती काळ कसा आलेला आहे, तर त्यासाठीच मी माझी शायरी पण करतो आहे. निरंजन भाऊंना खरं तर मी 2 उद्देशाने आलो की अनिताबद्दल आपल्याला बोललं पाहिजे, कल्याणीला भेटलं पाहिजे, त्या मनोहरला भेटलं पाहिजे, पण निरंजन भाऊला पण ऐकलं पाहिजे. तुमचे सगळे व्हिडिओ मी ऐकलेले आहेत आणि जे जवळजवळ दरवेळेस मी 25-30 ग्रुपवर शेअर पण केलेलं आहे आणि त्याला खूप प्रतिक्रिया दिलेल्या. तुम्ही ऐकल्यात का नाही मला माहीत नाही. शेवटच्याच 2 ओळी सांगतो. ते वाटतील पडके आपलेच श्वास आता,
ते वाटेतील परके आपलेच श्वास आता, अरे हातात हात ठेवा अंधार फार झाला, परती जपून ठेवा अंधार फार झाला. धन्यवाद. छात्र भारतीच्या वतीने सागर निकम आपल्या आठवण या ठिकाणी सांगतो. बोलायचं तर खूप मोठा प्रश्न पडला, कारण ताई होती तर आम्ही सर्व प्रेम मैत्री आकर्षण या सगळ्या विषयावरती तिच्याशी सतत संवाद साधत होतो. सतत आमच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संवाद व्हायचे आणि त्यातूनच आम्ही घडत गेलो आणि वेगवेगळ्या विषयांना हे करत गेलो. जास्त मंचाचा वेळ घेण्यापेक्षा एक छोटीशी कविता ताईवर केली आहे, ती बोलून दाखवतो आणि मी थांबतो. प्रिय अनिता ताई, तू होतीस तर आधार होता चळवळीला, तू होतीस तर आधार होता वंचित समूहाला, तू होतीस समतेचं प्रतीक, तू होतीस समतेचं प्रतीक, तू होतीस तर आधार होता चळवळीला, तू होतीस तर आधार होता वंचित समूहाला, तू होतीस समतेचं प्रतीक, तू होतीस समतेचं प्रतीक, तूच शिकवली आम्हा प्रेम आकर्षण आणि मैत्रीची रीत. ताई तू होतीस, ताई तू होतीस म्हणून आम्ही चळवळीत घडत होतो. तू दिलेल्या प्रेम मैत्री आकर्षण यातील फरकांना समजून घेत होतो. ताई तू होतीस म्हणून मिळत होता अनेकांना न्याय, तुझ्या होण्यातच सर्व काही होतं. तू गेल्यावर कळलं वामनदाराचं गाणं तुझ्या तोंडून ऐकताना गरिबाचा व्यथा मांडत होतो. तू गेल्यावर कळलं आम्हाला वामनदादाचं गाणं तुझ्या तोंडून ऐकताना गरिबीची व्यथा मांडत होतं. ताई तू आई होती कित्येक जिवंत हृदयाच्या बछड्यांची. ताईनी जो काही परिवार या नाशिक शहरात उभा केला त्या सर्व जिवंत हृदयाच्या बछड्यांची तू आई होतीस. ताई तू होतीस कित्येक जिवंत हृदयाच्या बछड्यांची. हाकेला साथ देत घडवत होती तू पिढी पुढच्या चळवळीची. म्हणून आज तू नाही आमच्यात, तू नाही घरात, तू नाही शिबिरात, तू नाही भुकेलेला देत असलेल्या घासात, पण आम्ही आजही तू दिलेला वारसा जपण्याचा प्रयत्न करतो आहे. कधी स्वातंत्र्य कधी समता हा विषय जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तुझी आठवण काढून तुला आजही सलाम करतोय, जिंदाबाद करतोय, जिंदाबाद करतोय. आम्रपाली दळवी यांनी आपलं मनोगत आणि आपल्या आठवणी या ठिकाणी सांगायचं आहे. खरं तर मी कल्याणीला म्हटलं होतं मी काहीच बोलणार नाही आहे, फक्त ऐकायला येईल. अजूनही वाटत नाही आहे आणि तर नाही आपल्याला अजूनही डोळे शोधतात का तुला? अजूनही वाटतं येईल का कधीतरी? का अशी कशी गेलीस तू? काय झालं तुला? का गेलीस तू? खूप प्रश्न आहे, खूप गप्पा मारल्या, खूप विषयांवर चर्चा केली होती, खूप एकाप्याने राहिलो होतो, खूप साऱ्या चर्चा केल्या आणि आता नाही वाटत ते तुला असं. सॉरी, थँक्यू. आम्रपाली मुंबईत आलेली आहे, फॅमिली कोर्टात असते. त्यांनी खूप मोठं काम फॅमिली कोर्टाच्या माध्यमातून केले. आम्रपाली सहकारी आहे. जयूला या ठिकाणी बोलवतो मी. थोडक्यात आपल्या आठवणी या ठिकाणी जयूने सांगायचं आहे. सर्वांना जय भीम. तसं तर माझं आणि अनिता मॅडमचं जे नातं होतं ते नुकतं 2016मध्ये आम्ही मैत्री कारवामध्ये मी सोबत आलो होतो. म्हणजे फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये टाईमपास करण्यासाठी गेलेलो होतो एका मिटिंगामध्ये आणि तिकडं अनिता मॅडमसोबत जी भेट झाली आणि नंतर मग हळूहळू करायला लागला का आपण ज्या समाजात जगतो आहे ते समाज किती म्हणजे एक पितृसत्तात्मक म्हणा या एक महिलांची हॅरेसमेंट म्हणा या खूप सारे असे विषय जे आपण आपल्या घरामध्ये या मित्रमैत्रिणीसोबत आपण बोलू शकत नाही त्या हिशोबाने मॅडममुळे मला कळायला लागलं. आणि माझं आणि मॅडमचं जे नातं म्हणजे थोडक्यात म्हणावं तर एक मैत्रिणीचं या आईचं आणि मुलाचं सारखं म्हणजे जे हक्काने खूपदा टापल्या खाल्ल्या मॅडमच्या. म्हणजे मॅडमने खूपदा टापल्या मारलेल्या आहेत, खूपदा गाडीवाडी मागत बसायच्या माझ्यासोबत जिथंही मिटिंगला जाऊ म्हणजे कुठं कार्यक्रम असू दे त्या बाजूला जाताना. तर तसं तर म्हणजे मला बोलायचं नव्हतं मॅडमबद्दल, कारण की माझं आणि माझ्या आईचं जे रिलेशन आहे मी दुसऱ्यांना कशाला सांगतो. माझं जे प्रेम आहे ते माझ्यापुरतं आहे आणि एक्सप्लेन कशाला करत बसतो दुसऱ्यांना का बाबा माझं आणि माझ्या आईचं काय नातं आणि ते सांगायची गरज पण पडली नव्हती हवी. आणि तसं तर म्हणजे खूप लवकर सोडून गेलं, खूप सारं शिकायचं बाकी होतं, खूप सारं समजून घ्यायचं बाकी राहिलेलं होतं.
त्यांनी ज्या ज्या विचार देऊन गेले ते पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल आणि इथं मी थांबतो. धन्यवाद. आमचा मित्र आणि काही राहिलेले दिलीप लिंगायकर या ठिकाणी आपल्या आजच्या अनिताच्या कार्यक्रमाला उपस्थित शक्यतो मी तर अनिता नाही अक्की म्हणूनच आम्ही हाक मारायचो. आमचाही प्रवास तसा संत आंदोलनापासूनच झालेला आहे. गोपी असं मी असं तिथून आणि तशी ओळख किंवा सगळा ग्रुप आमचा श्यामला असं नितीन असं बाकी संजू वगैरे. अनिताबद्दल बोलायला खूप काही आहे, पण एक शेवटच्या याच्यामध्ये जी आमची भेट झाली होती करोनाच्या याच्यामध्ये धान्य वाटपासाठी जे राशन पूर्ती समिती त्याच्यावर त्याचं काम चालू होतं आणि त्यावेळेस तिचा मला फोन आला होता का दिलीपारे वस्तीतल्या काही लोकांना जर धान्य वगैरे भेटत नसेल तर त्याची एक लिस्ट बनव आणि ती मला पाठवतो. ठीक आहे म्हणलं आम्ही पाठवतो म्हणलं. बरेचसे लोकांना आधार कार्ड याच्यावरती धान्य वगैरे बरीच अडचण झाली होती त्यावेळेस. तर तिने तेव्हा शब्द दिला, जवळजवळ 50 लोकांची यादी करून मी अक्कीला पाठवली आणि ती सक्सेस झाली. 5 झाली लोकांना धान्य भेटायला लागलं. तिचं काम करण्याची खूप जिद्द होती आणि जे हातात काम घेतलेलं आहे ना ती पूर्ण करतच होती. खंत मला एवढीच आहे का मी बरेच वेळा तिच्याकडे जात होतो आणि कोविडच्या काळात ज्या वेळेस ती गेली त्याच्या एक 4 का 5 दिवस अगोदर मी तिला फोन केला होता. अरुण ठाकूरचं एक पुस्तक प्रकाशन होणार होतं त्याच्या निमित्त मी रोहिणीला फोन केला होता अगोदर, पण त्यांनी सांगितलं का तू अनिताशी बोल, बुकिंग करायची. तिचा फोन आला, मी गेलो होतो म्हणजे येताना मुलांना घेऊन येऊ. मग ठीक आहे आता येतो म्हणून, मला इथे घर माहीत नव्हतं विनयनगरला इथे. तर मग गेलो मी माझे 2 मुलं घेऊन गेलो. बसलो आम्ही, गप्पा वगैरे झाल्या, माझी बुकिंग वगैरे करून घेतली आणि कोविडमुळं ते प्रकाशन कळलं आणि कुठंतरी हॉलमध्ये ऑनलाईन झालं. ती खंत मला तेवढी राहिली कारण मी कुठेही गेलो तर माझा एक सेल्फी फोटो असायचा आणि त्यावेळेस आम्ही तिघही बाप बेटे संघ असताना आम्ही अनिता संघ फोटो घेतला नाही त्या दिवशी. आणि 4-5 दिवसांनी आमचे नितीन भाऊंचा फोन आला एक पहाटे का आपल्याला दवाखान्यात जायचं आहे असं झालं. तर ती खूप मनाला चटका लावून येणारी खंत माझ्या मनातच राहून गेली. आपण शेवट एक फोटो अख्खी सगळं घ्यायला पाहिजे होता. धन्यवाद. आर्किटेक्ट आणि नाट्यकलावंत असलेले श्याम लोंढेंना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. आपण आपल्या आठवणी या ठिकाणी सांगायचं आहे. नमस्कार. आज खरं तर ऐकायलाच आलो होतो, सांगण्यासारखं काय आहे ते आता मला कळत नाही. आमची पहिली भेट किंवा आमची पहिल्यांदा आम्ही भेटलो असेल 86 किंवा काहीतरी असेल, 86-85चा काळ असेल आणि तुमचं DYFI च्या पथनाट्याची स्पर्धा होती, त्याचा मी प्रमुख होतो आणि कॉलेजतर्फे तुम्ही सगळ्यांनी पथनाट्य केलं होतं आणि त्याचा प्रमुख म्हणून मी होतो. आणि त्या वेळेलाच मला लक्षात आलं होतं की हे प्रकरण काहीतरी वेगळं आहे. कारण मी आधी स्टेजवर काम करायचो, काम करत असताना लक्षात यायचं की प्रत्येक पात्र, प्रत्येक माणूस हा वेगळा असतो आणि त्याचा स्पार्क मला त्याच वेळेस लक्षात आला होता. तर बऱ्याच वेळा दिग्दर्शक मला तो दिसलाच होता, पण दिग्दर्शकाबरोबर मनोहर भाऊ पण दिसले होते कारण मनोहर भाऊंना बऱ्यापैकी प्रॉम्प्टिंग होत होती आणि मी बोलता बोलता तेच बोललो होतो की आमचे सर बोलून गेले की नाटकामध्ये प्रकरण सुरू झालं होतं, मला वाटतं पथनाट्यावरच प्रकरण सुरू झालं होतं. आणि हा परिसंवादच आहे, आपल्यातला एका परीचाच संवाद आहे. आणि का माहीत नाही तिची आणि माझी बऱ्याच वेळा म्हणजे आम्ही ज्या ज्या वेळेला भेटलो असेल, ज्या वेळेला नाटकावर किंवा समाज प्रबोधन किंवा बाकीच्या ह्याच्यावर गोष्टीवर बोललो असेल तर मी पथनाट्य फार कमी केले, पण
जे केले त्याच्यामध्ये पण वेगळेपण होतं. त्याच्यानंतर घोडभर पाणी केलं, जे पथनाट्यासारखं केलं, जे महाराष्ट्रात 8 वेळा मला बेस्ट ॲक्टर म्हणून त्याच्यामध्ये मला प्राईज मिळालेलं होतं. आणि त्याला ते नेहमीच आवडायचं की तू काय करतो दादा, तू फार भारी करतो. तिला नेहमीच माझ्यातला ॲक्टर म्हणून तिला फार कौतुक होतं. जे बाकीच्यांना माझ्यातला चित्रकार, मूर्तिकार, आणखी दुसरं काहीतरी, पण तिच्यातला माझ्यातला नट मला तिला नेहमी ती भेटल्यानंतर सांगायची की तू अभिनेता म्हणून खूप चांगला. आम्ही दोघं बघाच विषय झाला की झोपडपट्टीतून आलेलो, मी वाघाडीतला, ती पेठोडची. त्यामुळे ही सगळी घाण आम्हाला साफ करायची होती. तो जो बदल आहे तो कोणीतरी दुसरा येऊन करेल. तुम्हाला जर गटार साफ करायची असेल ना तर तुम्हाला आधी गटारीतून उतरलं पाहिजे, तरच ती स्वच्छ होईल. आणि त्यामुळे मला तिचं प्रचंड कौतुक होतं की ती ज्या परीने भिडलेली होती, ज्या परीने ती काम करत होती, ज्या परीने तिचा तो जो आवाका होता तो प्रचंड वाढवत होती. प्रचंड प्रत्येक वेळेला जर तिला भेटलो तर ती हे करते ते करते, काहीतरी तिचं चालू असायचं. कॉलेज नंतर मला जर भेटले असेल तर महिला हक्क संरक्षण समितीमध्ये माझी बहीण नीता कोटेकर तिथे काम करायची. ती पण अभिनेत्री म्हणून तिने बरंच काम केलं. महिला हक्क संरक्षण समितीमध्ये पण काम करताना इथेही अनिता नेहमीच तिचं आउट ऑफ द बॉक्स, म्हणजे ती बाकीच्या सगळ्यांपेक्षा वेगळी आहे हे ती प्रकर्षाने दिसत होती, जाणवत होती. मधल्या काळामध्ये ती मुंबई, त्याच्यानंतर बाहेर आणखी बरेचसे कामं चालू होती. त्या वेळेस आमची फार भेट व्हायची नाही, पण ज्या ज्या वेळेला भेटलो त्या त्या वेळेला काहीतरी झालं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. आणि काहीतरी म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे. मला वाटतं एकच काम केलं पाहिजे, आपलं काम सचोटीने, आपलं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे. आणि तेवढंच अनिताकडून शिकलं पाहिजे. मला वाटतं फार बोलण्यासारखं माझ्याकडे नाही, कारण तो चमकदार असता, तो चमकतच आहे. आणि अनिता आपल्यात नाही असं मला वाटत नाही, कारण अनिता ही प्रत्येकामध्ये थोडी 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 काहीतरी तिचं वैशिष्ट्य ठेवून गेली, काहीतरी सांगून गेलेली. आणि ते सांगणं आता परत सांगणं मला वाटतं ते इतकं मला आजच्या नीतीला योग्य वाटत नाही. अनिता आहे आणि अनिता आहे हे समजूनच आपण पुढे चालू ठेवलं पाहिजे. म्हणून बाईचं कामही चालू आहे. कल्याणी अनिताचं काम पुढे नेते याच्याबद्दलही कौतुक आहे. आणि ती मला चालताना बोलताना बऱ्याच वेळा अनिता दिसते. मी खूप वेळा म्हणून बाईंना सांगायचो आपल्यातला हा पुरुष आहे बरं, आपण तिच्या पुढे ना बायका वाटतो. आणि खरंच आहे, ती तशीच धडाडती होती आणि आमच्यातला पुरुष आहे. धन्यवाद सर. यानंतर उषा देसाई आलेले आहे, मी त्यांना एक ठिकाणी आमंत्रित करतो. लंगोटी आले म्हणजे तुम्हाला सगळ्यांना ती वयाच्या 15-16 वर्षानंतर भेटली असेल. पण अनिता आणि मी एकाच गल्लीत राहत होतो आणि तिची मुलगी बहीण माझी मैत्रीण होती, तिच्या मामाची मुलगी. पण तिची जास्त मैत्रीण असताना माझी आणि अनिताची जास्त मैत्री झाली. ती मैत्रीण म्हणून मला केव्हा मिळाली तर समता आंदोलनमध्ये तिने मला नेलं अनिताने. आणि तेव्हापासून ती माझी खरी मैत्रीण झाली. तेव्हापासून आमचं घरानं सामाजिक कार्यच होतं, पण आमच्यात महिलांना जास्त पुढे जाऊ देत नव्हते. पण ज्यावेळेस मी समता आंदोलनमध्ये गेले त्यावेळेस अनितानी मला समाजात नेलं, पूर्ण समाजामध्ये नेलं. पहिला मोर्चा जेव्हा निघाला नाशिकचा, नाशिक नगरपालिका होती आणि सावित्रीबाई फुले शाळा शाळा बंद करणार होती, त्याच्यासाठी जे आंदोलन झालं त्या आंदोलनात मी घरून कॉलेजला चालले असं सांगून घाबरत त्या मोर्चाला गेले, कारण मला अनितानी नेलं. त्याच्यानंतर माझ्यामध्ये इतकी डेअरिंग वाढली की मी घरच्यांना घाबरतच नव्हते. झोपडपट्टी म्हटली की आम्हाला जाऊ देत नव्हते तिथे, पण मी तिच्याबरोबर जवळजवळ 7 ते 8 झोपडपट्ट्या फिरून तिथं मी कार्य केलं. ते केवळ अनितामुळेच केले. वेळ बराचसा झालेला आहे. आपण मंचावरती पण जे मान्यवर बसलेले आहेत, आपल्याला मान्यवर सरांना ऐकायचं आहे, निरंजन सरांना ऐकायचं आहे. मी शेतीवर विनंती करतो की आपण थोडक्यात अनिता आणि माझी ओळख
ही खरं कौटुंबिक ओळख आहे. आणि खऱ्या अर्थाने मी नाशिकला आल्यावर समता आंदोलनाच्या माध्यमातून ते प्राध्यापक वाग्देविक यांच्यासह माझ्या घरी आले आणि विद्यार्थ्यासाठी काय करता येईल, कशी मदत करता येईल यावरती चर्चा केली. आणि मी त्यांच्यासोबतच समता आंदोलनामध्ये सहभागी होईल. त्याच्याशी जेवढं मी सिनियर होतो वयाने तरी पण काय करता येईल वंचितासाठी या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न केले. एक धाडसी नेतृत्व होतं. घरी आले तर असं आई आमच्या मिसेसला वाटतं म्हणजे कोण मुलगा आलेला आहे असं ती म्हणाली. म्हटलं नाही, आपली अनिता आहे, एकनाथ शिंदेची अध्यक्ष वगैरे असं सांगत. पण तिच्यासह अनेक आंदोलनामध्ये सहभाग केला. आधी ज्यावेळेला काही अन्याय झालेला असं वाटत होतं दररोज काही ना काही घडत आहे तेव्हा मला तिची उणी फार असते. कारण ती असते तर कदाचित त्यांनी येऊन रस्त्यावर काहीतरी आरडाओरड करून त्याच्यावरती न्याय मागितला असता. खूप गोष्टी आहेत सांगण्यासारख्या, पण घरातल्याच असल्यामुळे सातत्याने आठवण होत असते. आणि ती आज तिच्यासारखी आता कल्याणीमध्ये काही हे झालेलं आहे, म्हणजे तिच्या रूपात कल्याणी आम्हाला दिसते. त्यामुळे अनिता अमरण आहे, मेलेली नाही, ती सदैव आपल्यामध्ये राहिली. धन्यवाद सर. यानंतर मी आपल्या सर्वांच्या परिचयाचे ज्येष्ठ पत्रकार सुरेश भोरेवाडे सरांना मी विनंती करतो की आपण. खरं म्हणजे आजच्या या कार्यक्रमात मी निरंजनचं ऐकायला आलो. अनिता पगारे हे असं प्रकरण होतं की 1, 2, साडेमाडे 100 कुठल्याही क्षेत्रात तिने पाय ठेवला आणि ती पुढे गेली नाही असं कधी झालंच नाही. चळवळीच्या काळात अनेक कार्यकर्ते वेगवेगळ्या प्रवाहातून आलेले भेटतात, त्यांचं एक नातं तयार होतं. तसंच माझं आणि तिचं ती जेव्हा गेली तेव्हा तिचं वय 50 होतं असं आता मला मनोहर सांगत होतं. साधारणपणे 30 तरी वर्ष तिची आणि माझ्या चांगला परिचय होता. मनोहर आणि ते दोघंजणं घरी यायचे, कुठलं तरी निमित्त असायचं, नाही तर कुठल्या तरी आंदोलनाची सुरुवात असायची. मी काही फार बोलणार नाही कारण मलाही निरंजनचं ऐकायचं आहे, तुम्हालाही सर्वांना ऐकायचं आहे. मला एकच छोटीशी आठवण सांगावीशी वाटते. अनिता गेली त्याच्या साधारणपणे 15 दिवस आधी किंवा 15 ते 20 दिवस आधी कलेक्टर कचेरीसमोर कुठल्या तरी आंदोलनाचं ती नेतृत्व करत होतं. ते आंदोलन नेमकं कशाचं होतं ते NRCच्या बद्दल ती त्या आंदोलनाचं नेतृत्व करत होती. आणि कलेक्टर कचेरीचे तिथून तिचा मला फोन आला की बाबा तुम्ही काय करताय, तुम्ही जरा इकडे येता का. तो कोविडच्या सुरुवातीचा काळ होता आणि मी पिंपळगावून नाशिककडे प्रवास करतो. मी म्हटलं मी दूर आहे आणि मला नाशिकला पोचायला वेळ लागेल, तोपर्यंत तुमचं तिथलं जे काही धरणे मोर्चा असेल तर मला ताटकळत बसावं लागेल. तर म्हटलं आज नाही आलो चालेल का. तर म्हणे नाही, तुम्ही जरा वेग गाडीला द्या आणि आला तर बरं होईल. ते राहून गेलं आणि त्याच्यानंतर 15 दिवसांनी ती गेली नाही. इतका मनाला चटका लागला, सतत अशी धग तिच्या बोलण्यातून जाणवायची. काहीतरी वेगळं कणखरपणे एखाद्या गोष्टीचं नेतृत्व करण्याची जी ऊर्जा असते ती तिच्या बोलण्यातून सतत जाणवायची. काय करू शकतो आपण अशा कार्यकर्त्यांबद्दल. असे चटकन जेव्हा निघून जातात, खरं 50 हे काही जाण्याचं वय नव्हतं, पण त्या कोविडच्या महामारीने नेमकं तिलाच का न्यावं हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न. कारण ती काही महामारी तिच्या एकट्यापुरती आलेली नव्हती, सगळ्या समाजाकरता आलेली. ती आपल्याला सोडून गेली. असं आहे की या निमित्ताने फक्त मला एकच सांगावं असं वाटतं की परिवर्तनवादी चळवळ असेल, पुरोगामी पद्धतीच्या चळवळी असतील, अनेक प्रवाह त्याच्यामध्ये आहेत. आपण सगळेच मिळून त्या संघर्ष काळामध्ये आहोत. त्यावेळेला अनिताची आठवण करायची तर 4 ऐकलेल्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगतो आणि त्याच्यानंतर निरंजनकडे माहिती. जब रास्ते में कोई घोड़ा आपको अटका दे तो उसके आगे जाने की कोशिश और करो. जब अपने आप को नहीं संभाल पाए और गिर पड़े तो फिर से उठो
और आगे जाने की कोशिश करो। मंजिल दूर नजर आती है, वहाँ तक पहुँचेंगे या नहीं पहुँचेंगे पता नहीं, फिर भी एक कोशिश और करो। पूरा अंधियारा छा गया है रास्ते में, फिर भी मशाल बनकर अपने आप को मशाल बनाकर उस अंधेरे से चलो, लेकिन एक कोशिश और करो। जब दुनिया बोलेंगी कि भैया अभी कुछ नहीं हो सकता भाई, फिर भी तुम सबको कहो कि हम सब मिलकर लढेंगे, एक कोशिश और करो। आणि त्याच्याकरता श्रद्धांजली वाहण्याची तिच्या व्यक्तिमत्वाला साजेशी अशी ही कविता आहे. मी वरती आकाशाकडे पाहत होतो, परवा अमावस्या आहे, आकाश आता काळवंडलं जाणारे 2 दिवस, पण जेव्हा केव्हा चांदण्या दिसतात त्या चांदण्यांमध्ये एक तारा अनिताचा असेल, ती तिथे काय करत असेल असं मनात जेव्हा विचार येतो, तेव्हा ती बहुतेक चांदण्यांची सुद्धा संघटना बांधेल आणि चंद्राचे सुगेचे भांडेल, असं तिचं व्यक्तिमत्व होतं. तिला सलाम. धन्यवाद. अत्यंत समर्पक असं वर्णन आणि त्यांचं बाबांनी या ठिकाणी केलंय. मी बाळासाहेब शिंदेला विनंती करतो अगदी थोडक्यामध्ये आपण, कारण आपल्याला सर्वांनाच निरंजन सर ऐकायचं आहे आणि ऐकायला चालत होतो आणि मी निरंजनाच ऐकायला आलो होतो. या ठिकाणी माझी चळवळीतील सहकारी अनिता हिच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी जमलेल्या सर्व बंधू आणि भगिनी, एका व्यक्तीचे किती पैलू असायचे, कारण त्यातही महिला, एका महिलेचे तिच्या आयुष्यामध्ये तिने जे काही काम केलेले, जी काही चांगली कर्म केलेली आहे, त्या सर्व कामाचे पैलू किती असावेत हे पहिल्यांदा सर मी बघतोय. ती बाणेदार होती, ती धमाकेदार होती, एक घाव 2 तुकडे होती, ती डान्स चांगला करीत होती, ती अभिनय चांगला करीत होती, ती नेतृत्व होती. काय 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 पैलू या ठिकाणी मला ऐकायला. आता प्रश्न असा आहे की तिच्या काय आठवणी तुम्हाला, सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीमध्ये ज्यावेळेस आम्ही महास्टुडंटमध्ये काम करीत होतो, राजाभाऊ ढाले यांनी स्थापन केलेली जी संघटना होती, महास्टुडंट संघटनेबरोबरच विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर लढणारी एक संघटना राजाभाऊंनी स्थापन केली, तिचं नाव होतं प्रशिक विद्यार्थी संघ. प्रशिकचा लॉंग फॉर्म आहे प्रज्ञाशील करुणा. प्रशिक विद्यार्थी संघाचा मी त्यावेळेस म्हणजे जवळजवळ 84-85 गोट्यांची जिल्हाध्यक्ष होते. त्यावेळेस समता आंदोलनाचे हे मुलं वयाने माझ्यापेक्षा तेव्हाच कमी होते. श्यामला असेल, संजीव असेल, त्यात अनिता असेल, रवी असेल, ही मुलं आमच्या समोर एक धडाडीनं अतिशय चांगलं काम, एक सामाजिक परिवर्तनाची चळवळ करतो. त्याच वेळेस छात्र भारती नावाची एक संघटना, मी तिला मगाशी विचारलं ती पूनम केसकर कुठे आहे, ती म्हणे मुंबईला आहे. तर ही पूनम केसकर त्या छात्र भारतीचं त्यावेळेस नेतृत्व करीत होती आणि समता आंदोलनाचं नेतृत्व ही मंडळी करीत होती. जरी समता आंदोलन, छात्र भारती, प्रशिक या जरी एका वैचारिक आदर्शावर चालणाऱ्या त्यावेळेच्या संघटना होत्या आणि त्याचबरोबर एबीव्हीपी आणि विद्यार्थी सेना ह्या एकीकडे जातीवादी विचारावर चालणाऱ्या त्यावेळेच्या विद्यार्थी संघटना होत्या, तरी सुद्धा आमचे वैचारिक वाद जरी एबीव्हीपी बरोबर, छात्र भारती बरोबर होते, त्याचे विद्यार्थी सेनेबरोबर होत होते, त्याचबरोबर आमचे छात्र भारती आणि समता आंदोलनाच्या या कार्यकर्त्यांबरोबर वैचारिक वाद होते. वैचारिक वाद म्हणतो त्यावेळेस सर्वात पुढे ही अनिता आमच्याशी डिबेट करायची. या आठवणी फार आहेत सर. अनिता काय काम करीत होती, जी कामं आम्ही समाजकार्याच्या माध्यमातून, सामाजिक संघटनेच्या माध्यमातून, झोपडपट्टीचे प्रश्न असतील, झोपडपट्टीच्या माणसांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे प्रश्न असतील, त्यांना नागरी सुविधा मिळवून देण्याचे प्रश्न असतील, त्या ठिकाणी अनिता पुढे होती. आम्ही सुद्धा त्यावेळेस हेच काम करीत होतो की माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला. झोपडपट्टीत जाऊन अनिता लहान मुलांना शिक्षण द्यायचे, हेच काम आम्ही करीत होतो. विद्यार्थ्यांचे जे प्रश्न असतील ते राज्य पातळीवरचे असतील, जिल्हा पातळीवरचे असतील, मग ते स्कॉलरशिप, महागाई निर्देशांकानुसार स्कॉलरशिप मिळावी असे प्रश्न असतील, या सर्व प्रश्नावर आम्ही एकत्र येऊन लढे दिलेले आहेत आणि अशा अनेक वेळेस आम्ही अनिता आणि एबीव्हीपी एकत्र काम केलं. प्रश्न या ठिकाणी बऱ्याच वेळापासून जो चालू आहे की हे कधी घडलं, म्हणजे पथनाट्यात घडलं की ते एकाकीत घडलं, विषय तो नाहीये. एक ऐका,
ही तुम्हाला चेष्टा वाटेल, पण मनोहर, अरे हा विषय झाला नसता कधी जर आणि त्यानं एखाद्या नालायकाबरोबर लग्न केलं असतं, जर आणि त्यानं एखाद्या चवळीत काम न करणाऱ्या माणसाबरोबर लग्न केलं असतं, किंवा ती काही आपल्या उराशी जे स्वप्न बाळगून या समाजाचं सामाजिक परिवर्तन करायला निघाली होती, आणि अशा वेळेस तिचा साथीदार हा जर त्या विचाराचा नसता, विचाराचे तर इथं कोणी बोललंच नसतं रे. आज तू तिच्या बरोबर त्या चळवळीत होता, त्या चळवळीत सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत तूही तिच्या खांद्याला खांदा लावून काम करीत होता, म्हणून तू कसं, तू राग भरू नको, नाराज होऊ नको. हा विषय होणारच, तू कुठेही जा, कारण हा सुद्धा तिच्या आयुष्याचा एक पैलू आहे. निरंजनजी जेव्हा जेव्हा एखादी स्त्री सर्व धार्मिक बंधनं जुगारून आपल्या पुरुषाच्या पाठीशी उभी राहते, तेव्हा तेव्हा या देशामध्ये एक मोठी सामाजिक क्रांती घडलेली आहे. ध्यानात ठेव मनोहर. मग ते माझी सावित्रीबाई फुले असेल, तिने सर्व धार्मिक बंधनं जुगारून ती माझ्या ज्योतिबाच्या पाठीशी उभी राहिली. माझी रमाई असेल, स्वतःची लुगडी फाडून तिने गौऱ्या तापून बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी पैसा पुरवला असेल, आणि एवढा प्रकांड पंडित या देशाला दिला. अरे माझी माईसाहेब आंबेडकर असेल, ब्राह्मण समाजाची होती, सर्व धार्मिक बंधनं जुगारून ती बाबासाहेबांच्या पाठीशी उभी राहिली, म्हणून बुद्धांनी धम्माची निर्मिती झाली, राज्यघटनेची निर्मिती झाली. रक्ताचा एकही थेंब न सांडवता या जगातील एक मोठी धम्मक्रांती झाली. कधी? ही माझी माई सर्व धार्मिक बंधनं जुगारून ती त्या पुरुषाच्या पाठीशी उभी राहिली. म्हणून तुमच्या जोडीला माझा सलाम आहे की ती अनिता सर्व धार्मिक बंधनं जुगारून तुझ्या पाठीशी उभी राहिली, आणि एक मोठ्या सामाजिक क्रांतीच्या या कामात तुम्ही दोघंही सहभागी झालात. म्हणून कोणी चर्चा केली तर राग भरू नको, हा एक पैलू आहे. मी जास्त काही बोलत नाही, मी माझा सर्व वेळ निरंजनला देतो आणि थांबतो. धन्यवाद. अनेकांनी खरं ते सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, पण पुरावा कोणी काही सादर केला नाही. तर निरंजन सर यानंतर बोलणार आहेत. आपण सर्व त्यांना ऐकण्यासाठी थांबलेले आहेत, आणि या आजच्या ह्या फार सुंदर अशा कार्यक्रमासाठी खूप मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना आपल्याला या ठिकाणी संधी देता आलेली नाही, आणि काही माणसं अशी आहेत की जी अनिताच्या बद्दल असेल किंवा एकूणच सगळ्या अनिताच्या या सामाजिक जीवनाबद्दल बोलण्यास खूप त्यांच्याकडे आहे. त्यांना आपण थोडक्यात बोलायला लावणं आणि त्यांना मध्येच थांबवणं हे माझ्याकडनं धाडस होऊ शकलं नसतं. यामध्ये किरण मोहितेंचं एक नाव आहे, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. पगारे दादा या ठिकाणी आले आहेत, आमचे सर्वांचे मार्गदर्शक, आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ मार्गदर्शक पगारे दादा आहेत. अनेक मान्यवर आहेत, शिवदास भोसले सर आहेत, राजू भोसले सर आहेत, ॲडव्होकेट प्रभाकर वायसर आहेत, कॅप्टन कुणाल गायकवाड आहेत, आमचे आंबेडकरी चळवळीचे युवा नेते असलेले नितीन भुजबळ सर या ठिकाणी आहेत. आणि त्याच्या सोबत आणि मनोभाऊच्या सोबत एकदम खांद्याला खांदा लावून काम केले दत्ता देसाई, दत्ता मोरे आहेत, नितीन भाऊ काळे आहेत, रवी किरण जाधव आहेत, संजू भाऊ तेजाळे आहेत, शरद भाऊ काळे आहेत, आणि पुढे राजू नाईक या ठिकाणी आहेत, एकवटे सर या ठिकाणी आहेत, आजमलबाई आहेत, आमचे डाव्या चळवळीतील राहुल गवारे सर या ठिकाणी आलेले आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे DR गोराणे सर आहेत, त्याचप्रमाणे प्रल्हाद मिश्री सर आहेत, राजेंद्र फेगडे सर आहेत, कवी काशीनाथ वेलदोळे सर या ठिकाणी आहेत. अनेक मान्यवर आहेत, ॲडव्होकेट कृष्ण शिलावट आहेत, नितीन जोशी सर आहेत, त्याचप्रमाणे प्राध्यापिका निकिता मोरे या ठिकाणी आहेत, अंजलीताई जाधव आहेत. बरेच मान्यवर आहेत, माझ्याकडनं काही नावं राहून जातील, परंतु किरण या ठिकाणी आलेले आहेत. तर मी सर्वांचा या ठिकाणी नामोल्लेख करतो, आणि आपण सगळेजण या ठिकाणी नाही बोलू शकलो, नाही संधी देऊ शकलो. मी दिलगिरी व्यक्त करतो सूत्रसंचालक म्हणून. यानंतर मी निरंजन सरांना पुढचा सगळा वेळ देतो, त्यांनी यासाठी. मला खरं तर मनोहरला मगाशीच विचारणार होतं की माझं नाव असं अतिथी म्हणून काय सांग, म्हणजे पाहुणा, अतिथी म्हणजे पाहुणा. तर पण तरी अनिता गेली त्यावेळेला मला आठवतं, म्हणजे मला माझ्यामध्ये कल्याणीचाच फोन आला, आणि 2 दिवसांनी माझी बायपास होणार होती. मी घरी एकटाच होतो, आणि माझी सासू ॲडमिट होती हॉस्पिटलला, म्हणून माझी बायको पूर्ण वेळ हॉस्पिटलमध्येच राहिलाच तिथं गेलेली होती. आणि मी एकटा होतो, लॉकडाऊन होतं, आणि तिथं मला कॉल आला की असं असं
झालं आणि मनोहर पण ॲडमिट आहे. आणि माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मला इतकं हातबल वाटलं की आपण काहीच करू शकत नाही आणि ना जाऊ शकत आहे, ना तिला भेटू शकत आहे, ना मनोहरला भेटू शकत आहे, काहीही करू शकत नाही ना. 2च दिवसानंतर माझी बायपास होणार होती. आणि माझ्या म्हणजे व्यक्तिगत आयुष्यामध्ये ज्या तीन महिला आहेत त्यांचा माझ्यावरती आयुष्यभर तो एक प्रभाव राहील. माझ्या लहानपणी मी रमाबाई आंबेडकर वसतिगृहाला शांताबाई आणि बसायच्या आणि त्यांच्याकडे मी पेपर टाकायला जायचो अगदी 4थीपासून. तर म्हणजे मी पहिल्यांदा गेलो तेव्हा त्यांनी मला आतमध्ये बोलवलं, मला विचारलं की काय आजची काय महत्त्वाची बातमी आहे. मी वाचला नव्हता. तर मग मला म्हटलं की तुला फुकट पेपर वाचायला तर तरी तू वाचला नाही, कारण आमचा पेपर स्टॉल होता, तरी तू वाचला नाही, वाच इथं बसून. आणि मग पहिली मी ती बातमी वाचली. मग मला म्हणे या शब्दाचा अर्थ माहिती आहे का, त्या शब्दाचा अर्थ माहिती आहे का, असं करून त्यांनी सांगितलं. मग एक लिमलेटची गोळी दिली आणि मी तिथून घरी गेली. आणि मग रोज लिमलेटची गोळी त्या देतात, हे एक आकर्षण होतं. आणि तर रोज काही ना काहीतरी शिकवायचं. असं 12वीपर्यंत मी रोज त्यांच्याकडे जातो. आणि मला असं वाटतं मी बऱ्याच वेळेला मी ते म्हणतो की ही जी शाळाबाह्य कुटुंबबाह्य असलेली संस्कार केंद्र होती शांताबाईंसाठी, तशी असायला हवी, आजही असायला हवी. आणि खूप खूप त्यांच्याकडून त्यावेळेला शिकायला मिळत होतं. दुसरं माझी आई डेफिनेटली, कारण मला तेच शांताबाईंनी मला असं एक फोटो दाखवला होता पाठीमागे लावलेले. मला म्हणे ह्या कोण आहेत, हे कोण आहेत असं विचारलं तर सावित्रीबाईंचा फोटो दाखवला आणि मला म्हणे की या कोण आहेत. तर मला खरोखर माहिती नाही, मी 4थी का 5वी होतो. आणि म्हटलं मला नाही माहिती. मला म्हणे अरे असं काय करतो, यांच्यामुळे तर तुझ्या आईचं लग्न झालं, यांच्यामुळे तर तुझी आई शिकली. तर मला काही समजलं नाही. मी घरी गेल्यानंतर आईला विचारलं की त्या आपल्या नातेवाईक आहेत काय, त्यांचा जो फोटो आहे, कारण त्यांच्यामुळे तुझं लग्न झालं असं त्यांनी मला सांगितलं. तर आई मला म्हटली नाही, नात्यापेक्षा काहीतरी जास्त आहे. आणि मी तुला नंतर सांगितलं, फक्त खूप लहान आहेस. आणि नंतर काहीतरी मी 12वीमध्ये असताना आईने मला सांगितलं. माझी आई बालविधवा होती आणि मुंबईला निर्मल निकेतनीला होती. आणि त्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये भेट झाली आईवडिलांची, कारण तिने असं ठरवलं होतं की आता दोघी घेऊन मरायचं. तर असं समजून ती त्या आंदोलनात होती. तिथं या दोघांची भेट झाली. नंतर प्रतापगडच्या मोर्चाला दोघं एकत्र गेले आणि तिथंच लग्न केलं आणि परत आले. पण ही गोष्ट माझी आई जाईपर्यंत माझ्या एकाही नातेवाईकांनी सांगितली, वडिलांनी नाही, आजोबांनी नाही, आजींनी नाही, कोणीही मला ते सांगितलं नाही. हे आईने मला 12वीतच सांगितलं होतं. आणि त्यामुळे कदाचित ती एक भावना मनामध्ये राहिली की कारण एखाद्या घरामध्ये खूप सुनावलं गेलं असतं, पण असं कधीही घडलं नाही. तर ते आणि अनिका या 3 बायका. आणि मी इतकी प्रचंड बुद्धिमत्ता असलेली, प्रचंड क्लॅरिटी असलेली, म्हणजे वाचन, आपण मगाशी पण बोललात की वाचणारे खूप असतात, वाचनाची आवड असणारे खूप असतात. त्यातल्या किती जणांना त्यातून क्लॅरिटी येते, किती जण त्यावर चिंतन करतात वाचलेल्या गोष्टीवर. तर ते अनिताचं होतं. आणि मी तिला भेटलो खूप उशिरा, पण ती मला फोन करायची. आणि हे आमचं महानगरपालिकेचं जेव्हा रोजंदारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन मी करत होतो, त्यांना ते कायम व्हावे म्हणून, तर त्यावेळेला ती फोन करायची आणि मी एकदाही भेटलेलो नाही. आणि नंतर एकदा माझ्यामध्ये दीप्ती राऊतांनी मला सांगितलं होतं की दीप्ती राऊतांनी आम्ही सोबत काम करायचो. तर इथंच मी त्या तालुका पोलीस स्टेशनच्या इथं तिला भेटायला आलो आणि मी बाहेर बसलो होतो आणि ते आतमध्ये कोणाबरोबर तरी टेबलवरती 2 जण बसलेले होते. आणि मला असं वाटलं म्हणजे हे जे काही केंद्र आहे, ही महिलांच्या या समस्या आहेत आणि याच्याबद्दल ती करणारे, हे मला आधी दीप्तीने सांगितलेलं होतं. आणि तिथे मी इतकं गोड हसू असलेलं, गालावर गळ्या बिळ्या पडणारी, ही या प्रॉब्लेमला कसं हाताळत असेल असं माझ्या मनामध्ये होतं. आणि तिथं तो बसलेला तो काही नवरा जो कोण होता, तो काहीतरी विचित्र बोललेला असेल आणि ती जी त्याच्यावर सुटली आणि म्हणजे त्या दिवशी समजलं की ही आगच काहीतरी वेगळी, भयंकरच आग. आणि अप्रतिम वक्तृत्व, काय काय केलं. म्हणजे मी माझ्या मते डॉक्टर यांच्या तुमच्या घरीच मिताताई आल्या होत्या, त्यावेळेला
भेट झाली ते मीनाताईंसाठीची आर्टिकल लिहायची. हे महिलांचं जे सगळं काम आहे जेंडर बद्दलचं ट्रेनिंग घेणं. छात्र भारतीच्या शिबिरांना पण तिने मला बऱ्याच वेळेला बोलवलं. एक ते आपलं काय पुरुष अत्याचार पुण्यात पितृसत्ताक पुरुष, तर त्या कार्यक्रमाला पुण्याला बोलवलं होतं. मी कल्याणी नंतर शीतल असे आम्ही आणि अनिता असे आम्ही एकत्र नाशिकहून गेलो होतो. त्यावेळेला खूप गप्पा झालेल्या होत्या. आणि जेव्हा जेव्हा बोलेन त्या त्यावेळेला काहीतरी नवीन लक्षात यायचं, काहीतरी नवीन ती लक्षात आणून द्यायची, समजायचं. आणि खूप म्हणजे काहीतरी वेगळंच होतं. मी काल का परवा फेसबुकवरती जे आपला जेव्हा मेसेज झाला की असा असा कार्यक्रम होणार आहे, तर काल का परवाच मी ते टाकलं जे तिने मला सांगितलं होतं की रस्त्याची पर्वा करत जर बसलो, रास्तो की पर्वा करते बैठोटे तो मंजिल नाराज हो जाए. त्यामुळे मार्ग काय आहे, किती खडतरे काय बी याची काही पर्वा करायची नाही. जे करायचं आहे ते करायचं, कुठल्याही परिस्थितीत ते साध्य करायचं. आणि अशा खूप गोष्टी म्हणजे आहेत ज्या असं मी रिप्रोड्यूस केल्यासारखं नाही करू शकत, पण मला खूप काही तिच्याकडून शिकायला मिळालं. मी अक्षरशः बहिणीसारखंच तिला समजत होतो, कायम समजत राहील, पण मला तिच्याकडून खूप शिकायला मिळालं. आणि हे अगदी खरं आहे की एवढ्या लवकर नाही जायला पाहिजे होतं. आता ती घटना घडली, त्याला आपण काही करू शकत नाही. मला असं वाटतं की यासाठी किंवा अनिता ही एक जी संस्था होती, तर या अनिता नावाच्या या इन्स्टिट्यूशनसाठी आपण दीर्घकालीन नाशिकमध्ये काहीतरी प्लॅन केलं पाहिजे. आणि त्यासाठी जे काही करता येईल ते संपूर्णपणे मी त्याच्यात सहकार्य करेन, मदत करेन. पण हे खरोखर करायला हवं. कारण जसा मगाशी सरही म्हणले की खूप भयंकर काळ आलेला आहे आणि यापेक्षा भयंकर येणार आहे. त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्याला अजून देश म्हणून सामोऱ्या जायच्या आहेत. सहन करायला लागणारे, सॅक्रिफाईस करायला लागणारे जे काय असेल ते खूप काही करायला लागेल. पण त्यासाठीची पिढी घडवणं, त्यासाठी तयार असलेली माणसं तयार करणं आणि त्यासाठी किंमत मोजायला तयार असते. सगळ्यात महत्त्वाचा भाग तो येतो की त्यासाठी किंमत मोजायला आपण तयार असलं पाहिजे. जे काही असेल, आता आपण जे काही घडतंय हे आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहतो. कुणाल कामराजाबाबत काय घडलं, आणखी कुणाच्या बाबत काय घडलं. माझ्यावरती एक खटला आता औरंगाबादमध्ये दाखल झालेला आहे. तर मला आजही कोणीतरी विचारलं होतं आणि मला अनिताचंच त्यावेळेला डोक्यात आलं होतं की ही जी केस झाली, तर मी त्यांनी मला फोन केला, त्याला मी एवढंच सांगितलं की अशा पद्धतीने जर गळा दाबला जाणार असेल तर लढायचं कसं याचं उदाहरण घालून देईन. हे माफी मागणं तर दूर राहिलं आहे, पण उदाहरण घालून देईन की याला प्रतिकार कसा करायचा. आणि हे जे आहे हे ही जिद्द त्या अनिताकडून सतत पाजवत होतं. आणि श्यामलाताई पण जे म्हटल्या की भयंकर वेग होता, भयंकर आग होती, भयंकर इच्छाशक्ती होती की जे काय करायचं ते सर्वोत्तम करायचं आणि ते त्या पद्धतीचं सर्वोत्तमच आजूबाजूच्या लोकांकडून अपेक्षित करायचं. ही खूप मोठी गोष्ट होती. आणि असा स्वतःमध्ये ड्राईव्ह असणारा आणि दुसऱ्याला ड्राईव्ह देणारा अशी खूप कमी माणसं आहेत आणि ती असायला हवी. तशी आपल्याला निर्माण करता यायला पाहिजे. त्यासाठी म्हणून आपण काहीतरी प्लॅन करूया येणाऱ्या काळामध्ये. आणि यापेक्षा जास्त मी नाही बोलू शकत तिच्याबद्दल, कारण मी ते बोलायला लागलो तर मग मी खूप इमोशनल होऊन जाईल आणि ते नाही व्हायचं. हा जो मेसेज जो आहे आजच्या कार्यक्रमाचा, ज्याप्रमाणे म्हणून भाऊने आपल्याला पाठवले सगळ्यांना, मी काही लोकांना पाठवलं ते, तर आपण सर्व त्यांना ओळखता. ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते असलेले वागदरीकर सर आता पुण्यामध्ये असतात आणि मी वागदरीकर सरांना हा मेसेज पाठवला आणि मेसेज वाचल्यानंतर सरांचा लगेच मला फोन आला आणि जवळजवळ अर्धा ते पाऊण तास सर बोलत होते आणि भरभरून बोलत होते अनिताबद्दल. बऱ्याचशा आठवणी त्यांनी कालच बोलवते म्हणजे मी येऊ शकणार नाही, परंतु त्यांनी अगदी 4 ओळींचा मेसेज जो आहे अनितासाठी पाठवलेला आहे आणि मी तो आपल्यासमोर वाचून दाखवतो वागदरीकर सरांचा. सर असं म्हणतात, अशा कार्यक्रमाच्या वेळी नाशिकची आठवण येते. अनिताला तिच्या लहानपणापासून ओळखत होतो. तिचे वडील अरुण ठाकूर, ते अरुण ठाकूर वडील म्हणतात. तिचे वडील अरुण ठाकूरच्या ऑफिसात होते. त्यांच्या पेट रोडवरील घरी नेहमी जात असतो.
मनोहरशी लग्न झाल्यावर आम्ही तिला संपूर्ण पाठिंबा व सहकार्य केले होते. तिची धडाडी, कष्ट करण्याची प्रवृत्ती, हसरा स्वभाव व चेहरा, वक्तृत्व, लिखाण, संपर्क, कौशल्य कौतुकास्पद होते. माझ्यावर आंदोलन मासिकात तिने शेवटचा लिहिलेला लेख मनाला धक्का लावून गेला. एक मुद्दे, कर्तबगार व्यक्तिमत्व याची आम्हाला आठवण येणार. वागदारी कधी हा मेसेज सरांनी पाठवलेला आहे. जवळजवळ सर्वांचं बोलणं झालेलं. यानंतर मनोहर भाऊ या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहे. मी मनोहर भाऊ या ठिकाणी आभार. सर्वांना समजले बाळासाहेब ते काय कधी श्यामला आहे, बाळासाहेब आहे, बाकीची मंडळ आहे की कधी जोडलं काय जोडलं तर एका वाक्यात सांगतो. तर तुम्ही सगळेजण जेव्हा जेव्हा आणि त्याच्या प्रवास होते तेव्हा जेव्हा अशी सुरुवात मला आठवत नाही. तुम्हाला ज्यावेळेस वाटतं गाडीचं आपण प्रेमात पडलो तो दिवस हा माझा प्रेमात पडलो दिवस. बाकी वेळ काही सांगत नाही. बाबा म्हटलं तशी एक आठवण सांगतो आणि त्याची कोविडच्या पहिली लाट होती आणि आपण सगळे घरातच स्वतःला डांबून घेतलं होतं. बऱ्यापैकी म्हणजे एक मोठ्या अवघात किंबहुना आयुष्यामध्ये पहिल्यांदा आम्ही इतका काळ तिघ जण कल्याणी ती आणि मी एकत्र राहिला. याची मी कोविडची मेहरबानी समजा की तेव्हा एकत्र कुटुंब म्हणून आम्ही राहिलो. अदरवाईज शक्य झालं नाही. आणि ती अशी एका रोमॅन्टिक मूडमध्ये होती. बाळासाहेब ते मला म्हटले की म्हणे तू जर माझ्या आयुष्यात नसतं तर काय झालं असतं रे? तू जर माझ्या आयुष्यात नसता तर काय झालं असतं? मी म्हटलं बऱ्यापैकी जरा धावडी झाली जरा आपण याची थट्टा करू. मी म्हटलं आणि त्या खरे राव खूप हाल झाले असते. तुला कोणीच विचारलं नसतं, नोकरी नसती, समाजकार्य नसतं, तू काहीच घडू शकले नसते. मी अशी केलं होतं. आणि ते चौथं वाक्य ऐकलं तर ती वाघीण लागली आणि मला म्हणे आराम ठेवर मी होते म्हणून तो होता. सर्वांचे खूप खूप आभार. फार बरं वाटलं. असे पुस्तकाचा होता आणि त्याच्या इतक्या सुंदर आनंददायी आठवणींना उजाळा देणारा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि आपण ते काही उपस्थित राहून जे प्रेम दाखवलेलं आहे संपन्न झालेला आहे. मी हा कार्यक्रम संपलेला आहे असं जाहीर करतो. धन्यवाद. नगमे हैं, शिकवे हैं, किस्से हैं, बातें हैं. नगमे हैं, शिकवे हैं, किस्से हैं, बातें हैं. बातें भूल जाती हैं, यादें याद आती हैं. बातें भूल जाती हैं, यादें याद आती हैं. ये यादें किसी दिल जानम के चले जाने के बाद आती हैं. यादें यादें यादें. ये जीवन दिल जानी दरिया का है पानी. पानी तो बह जाए बाकी क्या रह जाए. यादें यादें यादें.
गमे हैं, शिकवे हैं, किस्से हैं, बातें हैं, बातें भूल जाती हैं, यादें याद आती हैं। ये यादें किसी दिल जानम के चले जाने के बाद आती हैं। यादें 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 नगमे हैं, शिकवे हैं, किस्से हैं, बातें हैं, बातें भूल जाती हैं, यादें याद आती हैं। ये यादें किसी दिलो जानम के चले जाने के बाद आती हैं। ये यादें, हाय यादें, यादें। दुनिया में हम सारे यादों के हैं मारे, कुछ खुशियाँ